एथिक्स, यालाच मराठीत आपण काय म्हटलेलं आहे, नीतिशास्त्र. आज जे आहे ते आपण एकदम बेसिक शिकून घेणार आहे एथिक्स मधलं. हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल एथिक्स म्हणजे नीतिशास्त्र म्हणजे काय. बघा, एक लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तुम्हाला कन्सेप्ट समजले पाहिजे सगळ्या गोष्टींचे. कन्सेप्ट का समजले पाहिजे, कारण की एक लक्षात घ्या, कन्सेप्ट माहिती नसेल तर तुम्हाला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आढळणार आहे, की जो प्रश्न आहे त्याची ऍक्च्युअल डिमांड काय आहे हेच आपल्याला कळणार नाही. आणि हे सर्वात जास्ती कुठं मला बघायला मिळतं माझ्या मागच्या 10-15 वर्षाच्या अनुभवामध्ये, एथिक्स मध्ये. का, कारण की एथिक्स हा जो विषय आहे त्या विषयामध्ये जे शब्द असतात, राईट, तर हर एक शब्दाला काय आहे, स्वतःचं महत्व आहे, हर एक शब्दाला स्वतःचा अर्थ आहे. तो अर्थ आपल्याला जर नाही कळाला तर आपल्याला प्रश्न कळणार नाही. प्रश्न कळाला नाही तर आपल्याला कळणार नाही की प्रश्नात काय अपेक्षित आहे, आणि आपण काही लिहून येऊ शकतो. म्हणून एथिक्सच्या आपल्या सिलेबस मधल्या हर एक शब्द हा मला तोंडपाठ असला पाहिजे. कसा असला पाहिजे, मला तोंडपाठ असला पाहिजे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्या हर एक शब्दाचा अर्थ मला 100% माहिती पाहिजे. आणि अर्थ माहिती जर माझ्याकडे असला तर त्या हर एक शब्दाचं माझ्याकडे काय पाहिजे, उदाहरण पाहिजे. हे खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय. उदाहरण या दोन लेवलला तुमच्याकडे रेडी पाहिजे. एक म्हणजे जे तुमच्या वैयक्तिक जीवनामधलं उदाहरण आहे, पर्सनल जीवनामधलं जे एक उदाहरण आहे ते तुमच्याकडं रेडी पाहिजे, येतं लक्षात. आणि दुसरं उदाहरण कुठं पाहिजे, सामाजिक जीवनामधले कोणी ही हा जो मूल्य आहे जो कोणी दाखवलेला असेल तर तशा व्यक्तीचं तुमच्याकडं उदाहरण पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात, राईट. म्हणजे आपल्याला कसं करायचं एथिक्स मध्ये, आपल्याला हर एक जो शब्द आहे सिलेबसचा त्याच्यावरती आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणायची आहे. आणि ते क्लॅरिटी आणल्यानंतर आपण त्याची परिभाषा तर पाठ करणारच आहे, कारण की मी तुम्हाला जसं सांगितलं की डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कसं असतं की तुम्हाला वेळ कमी असतो, म्हणून तुम्हाला जर आलं शब्द सचोटी, प्रामाणिकता, येतो तुम्हाला असे जर शब्द आला तर तिथं विचार करत बसणार नाही की माझ्यासाठी प्रामाणिकता म्हणजे काय, राईट. प्रामाणिकता म्हणजे काय, दोन ओळीत लगेच आपण लिहून काढणार तिथं. त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रामाणिकता कुठं दाखवलेली आहे, हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आता हा प्रश्न तिकडे विचारला, मग तिकडे तुम्ही विचार करत बसणार आहे का, अरे कुठे दाखवली प्रामाणिकता. मग आपल्याला काय आठवतं, डायरेक्ट शाळा आठवते. शाळेत काय आठवतं की बाबा माझा मित्र जो आहे तो चिठ्ठ्या घेऊन आला होता, बरोबर आहे का नाही. पण मी ते चिठ्ठ्या बघितल्या नाही, मी आपलं कॉपी केली नाही, आणि मी आपला पेपर असंच लिहिला, बरोबर आहे का नाही. तरी मी चिठ्ठ्या बघूनच पास झालो असेल तरी मी हेच लिहिणार. आले का लक्षात तुम्हाला, राईट. तर प्रामाणिकता कुठला आठवतं आपल्याला, शाळा. मग आता सगळ्यांनी शाळा शाळा त्या उदाहरण लिहिले तर तुमची शाळा झाली. हा, शाळा झाली तुमची. कारण की शाळेला तर किती वर्ष झाले कंप्लीट होऊन, किती वर्ष झाले शाळेत, कधी होतो तू, शाळा कधी सोडली. हा, 17, आणि आता 25 आलं ना, मग साधारण 8 वर्ष झाले. त्यानंतर तुम्ही काय केलं, त्यानंतर प्रामाणिकता केलीच नाही आपण, बरोबर आहे का नाही, कुठं दर्शवलीच नाही. म्हणून हे सगळे जे आहेत असे उदाहरणं ते आपल्याकडे पाहिजे. आता प्रामाणिकता तुम्ही काय लिहिणार, सर्व महाराष्ट्रामधले तुम्हाला उदाहरण लिहायची असतील, बरोबर आहे का नाही. काय लिहिणार, कोणी प्रामाणिकता दाखवली, तुकाराम मुंडे. कोणी दाखवली प्रामाणिकता, त्या पलीकडे काहीतरी असेल ना, कोणतरी माणूस असेल ना महाराष्ट्रात, का महाराष्ट्रात कोणी चांगला अधिकारीच नाही, दुसरे कुठलं व्यक्तिमत्वच नाही, येतं तुम्हाला लक्षात. तर हे आपण आपले जे वृत्तपत्र आपण वाचतो, छोटे छोटे जे एक्झाम्पल्स आहेत तुम्ही जे समाजात बघतात, बरोबर आहे का नाही, ते तुम्ही आता नीतिशास्त्राच्या सिलेबस प्रमाणे ते जे उदाहरणं गोळा करण्याचं तुमचं काम असलं पाहिजे. मग तुमची जे उदाहरणं आहेत जेव्हा तुम्ही ते पेपरमध्ये लिहाल ते तुमची उदाहरणं कसे राहतील, ओरिजिनल राहतील, बरोबर आहे का नाही. काहीतरी वेगळं जर वाचण्यात आलं, मला सगळ्यांनी तुकाराम मुंडे लिहिलं, त्याला मार्क किती पडणार. आणि तुमचं काहीतरी वेगळं आलं की बाबा या समाज कार्यामध्ये यांनी एवढी जबरदस्त प्रामाणिकता दाखवली, किंवा हा ठाणेचा अधिकारी होता, या ठाणेच्या अधिकाऱ्यांनी अशा अशा गोष्टीमध्ये प्रामाणिकता दाखवली, दर्शवली. किंवा एक रिक्षावाला होता, छोटा एक्झाम्पल, बरोबर आहे का नाही, त्याच्या रिक्षामध्ये कोणीतरी बॅग विसरून गेलेलं होतं, बॅग मध्ये खूप पैसे होते, त्यांनी परत केले, ते प्रामाणिकता दाखवली. आलं तुम्हाला लक्षात, ह्याला मार्क पडणार आहेत तुमच्या ओरिजिनॅलिटीला, येतं तुम्हाला लक्षात. कारण की पेपर मी एकत्र सगळ्यांचे इव्हॅल्युएट करायला घेणार ना, सगळ्यांचे जर उत्तर मला सेम आले तर नाही चालणार. मी म्हणून तुम्हाला पहिले सांगितलं होतं, बघा मित्रांनो, आपल्याला जर ही एक्झाम पास करायची असेल तर हा त्रिकोण खूप महत्वाचा आहे. पहिला म्हणजे आपला वैकल्पिक विषय, कारण की तिकडेच आपले किती मार्क ठरणार आहेत. दुसरा जो आहे मी नेहमी सांगतो नीतिशास्त्र, आणि तिसरं काय आहे. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, एस्पेशली हे दोन खालचे जे पेपर आहेत त्याचे पण 500 मार्क आहेत, बघा लक्षात घ्या. म्हणजे
1750 मधनं 1000 मार्क इथे दिसतात तुम्हाला. आपण फक्त अभ्यास कसला करतोय, जीएस चा अभ्यास करतोय, हे तुम्हाला लक्षात. आणि जीएस ला फक्त 750 मार्क आहेत. आणि ह्या दोन पेपरचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, या दोन पेपरमध्ये तुमचं जे स्व आहे, ते स्व दिसण्याचं जास्तीत जास्त या पेपरमध्ये तुम्हाला स्कोप आहे. बरोबर आहे का नाही? प्रामाणिकता तुमच्यासाठी वेगळी असेल, तुमची उदाहरणं वेगळी आहेत, प्रामाणिकता तुमच्यासाठी वेगळी आहे, येते तुम्हाला लक्षात. तर सगळे जास्तीत जास्ती लोकांचे उत्तर वेगळे असतील. काय होतं, जीएस मध्ये उत्तर कशी व्हायला लागतात, सेम व्हायला लागतात, सर्वांचे समान. कारण की सामान्य अध्ययन आहे ना ते, बरोबर आहे का नाही? पण इथं ओरिजिनॅलिटी येणार. तुमचा एसे आणि माझा एसे टॉपिक सेम असलं तरी बदल होणार का नाही होणार? एथिक्स मध्ये पण तसं होणार. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून एथिक्स हा असा विषय आहे जिथे तुम्ही सहजपणे 50% पेक्षा जास्त मार्क आणू शकता. आणि युपीएससी मध्ये तुम्हाला माहिती आहे की 50% पेक्षा जास्त म्हणजे खूप जबरदस्त मार्क आहेत. आलं तुम्हाला लक्षात? राईट. 1750 मधनं विद्यार्थी मॅक्सिमम किती ट्राय करतात आणण्यासाठी? आपण जर बघितलं तर ऑप्शनलला किती मार्क असतात? हायएस्ट, वन ऑफ द हायएस्ट मार्क किती असतात? 300 पडले, खूप जबरदस्त मार्क झाले. बरोबर आहे. एथिक्सला समजा 125च्या वरती पडले, खूप जबरदस्त मार्क झाले. आलं तुम्हाला लक्षात? आणि तुमचा जो एसेला पण 125 वगैरे पडले, जबरदस्त मार्क झाले, खूप जबरदस्त चांगले मार्क आहेत. आणि जीएस ला कोणाला समजा 400 प्लस पडले तर खूप जबरदस्त मार्क आहेत. म्हणजे इथंच किती झाले तुमचे? हे 550, बरोबर आहे का नाही? इथं 550 आणि हे 400, म्हणजे किती झाले तुमचे मार्क? 900 मार्कच्या वरती ज्याला बी पडतायत, 900 मार्कच्या वरती, तो सेफ झोन मध्ये. 950 पडले म्हणजे खूपच जबरदस्त. युपीएससीच्या मार्किंग प्रमाणे म्हणतो. आता आपल्याला एमपीएससीचं मार्किंग आता कळणार नाही काय, पण युपीएससी प्रमाणे मी तुम्हाला सांगतो. हे म्हणजे शुअर शॉट रँक आहे 950 म्हणजे. ह्याच्यात इंटरव्ह्यूचे मार्क जोडायचे अजून, बरोबर आहे आपल्याला? आलं तुम्हाला लक्षात? 275 मधनं इंटरव्ह्यूला, युपीएससीच्या इंटरव्ह्यूला 180च्या वरती पडले, चांगले मार्क आहेत. 180च्या खाली पडले, ऍव्हरेज मार्क आहेत. 150च्या खाली पडले, तुम्हाला रिजेक्ट केलेले युपीएससीच्या अनुषंगाने. आलं तुम्हाला? म्हणून तुम्हाला बघा, इथं तुम्हाला बघा किती टक्के मार्क आहेत. हे किती मधनं आहेत? 400 मार्क आहेत. किती मधनं आहेत हे 400 मार्क? आलं का तुम्हाला लक्षात? राईट. 400 नाही आहेत, सॉरी, हे इथं आपल्याला 300च पडणार आहेत, कारण की एथिक्स काढला ना आपण, 300च पडणार आहे. म्हणून हे किती आलं तुमचे? 850. 850 नाही येणार. किती येणार हे? हे किती येणार मित्रांनो? 300 झाले नाही, बरोबर? 850 येणार. तेच म्हणतो मी, काहीतरी गडबड वाटते. 850 येणार. म्हणून मी तुम्हाला सांगितलं 900 प्लस पडले तो 100% आहे. म्हणजे आता तुम्हाला विचार करा, 750 म्हणजे मध्ये 300 प्लस मार्क पाडायचे तुम्हाला. म्हणजे हे 50% पण नाहीयेत. किती टक्के होतं ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. हे तुम्हाला लक्षात, तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं राईट तर किती होतं ते? राईट. एक्झॅक्टली 40%. जीएस मध्ये सहसा किती टक्के पडतात मार्क? 40%. एथिक्स मध्ये तुम्हाला किती टक्के पडू शकतात? 125, म्हणजे किती टक्के झाले इथं? 50%. ऑप्शनलला 50% पेक्षा जास्ती आहे, त्याला पण 50% असेल. म्हणून हा त्रिकोण आला ना का लक्षात तुम्हाला, की तुम्हाला जास्ती मार्क कुठं पडण्याचं चान्स आहे? 50%. 50% पेक्षा जास्त. इथं पण 50% पडू शकतात, इथं पण 50% पडू शकतात. युपीएससी मध्ये सहसा जीएस ला किती टक्के पडतात? फक्त 40 ते 45%. 45% म्हणजे खूप चांगले मार्क. हे युपीएससीच्या अनुषंगाने तुम्हाला समजवतोय. म्हणून तुम्ही ऑप्शनकडे चांगलं लक्ष द्या. म्हणून नीतिशास्त्र एथिक्स कडे खूप चांगलं लक्ष द्यायचंय. म्हणून निबंधाकडे खूप चांगलं लक्ष द्यायचं. आणि चौथं ह्याच्यामध्ये जर ऍड करायचं असेल तर तुम्हाला कुठं चांगले मार्क पाडले पाहिजे? इंटरव्ह्यू. आत्ताच या वर्षीचं तुम्हाला सांगतो, आपल्या विद्यार्थ्याचं उदाहरण सांगतो. जबरदस्त मार्क आहेत त्याला मेन्सला, पण इंटरव्ह्यूला 160 मार्क आहेत फक्त. पास झाला तो युपीएससी. दोन दोन जण आहेत तसे पास झाले युपीएससी, पण त्यांना मग रँक खालची पडली, म्हणून सर्व्हिसेस सगळे खालचे पडणार तुम्हाला. इंटरव्ह्यूला महाराष्ट्राचे विद्यार्थी बोलता येत नाही. आता तुम्ही सगळे महाराष्ट्राचेच आहेत आणि तुम्हाला महाराष्ट्राचीच कम्प्लीट करायचे तिकडं, पण तरी तुम्ही बोलतो व्हा. तुम्हाला तुमचे तुमचे जे काय ओपिनियन आहेत ते मांडता आले पाहिजे. येतं लक्षात? आणि ओपिनियन बनवण्यासाठी काय कामाला येणार आहे? नीतिशास्त्र. चला आता आपण नीतिशास्त्र चालू करूया. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे लोकांना कन्फ्युजन होणार आहे, आपल्या एच.व्ही. देसाई किंवा नीरव दाचा जो विद्यार्थी आहे त्याला हे मूळ जे कन्फ्युजन आहे ते झालं नाही पाहिजे. काय कन्फ्युजन आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एथिक्स अँड मॉरॅलिटी? हे इंग्लिश मधले शब्द आहेत. इंग्लिश मधले शब्द पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण की तुम्हाला प्रश्नपत्रिका इंग्लिश मध्ये पण येणार. इथे मराठीसाठी कधी कुठला शब्द फिरवला त्यांनी, राईट? आपण जो अभ्यास केला आता नीतिशास्त्र, बरोबर आहे, त्यांनी सिलेबस मध्ये दिलेला आहे. बट मोरॅलिटीसाठी त्यांनी दुसरा शब्द वापरता, काय करणार आपण? म्हणून आपल्याला इंग्लिश पण माहिती असला पाहिजे, राईट? तर पहिलं ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा मित्रांनो, एकदम सोप्पं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला समजवतो. मोरॅलिटी म्हणजे काय आहे? नैतिकता. आणि एथिक्स म्हणजे काय आहे? नीती. एक आहे नैतिकता आणि दुसरं काय आहे? नीती. म्हणून आपण ह्याला एथिक्सला
काय म्हटलेलं आहे? नीतीशास्त्र. आणि ह्याला काय म्हटलेलं आहे आपण? नैतिकता. आता बघा, नैतिकता असेल किंवा नीती असेल, या दोन्ही संकल्पनाच्या मूळ संकल्पना कुठली आहे? मूल्य. मूल्य इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणू? आलं तुम्हाला लक्षात? आता बघा मी तुम्हाला समजवतो. मूल्य म्हणजेच काय आहे? व्हॅल्यूज. हे व्हॅल्यूज जेव्हा वैयक्तिक लेवल म्हणजे पर्सनल लेवलवरती असतात किंवा समाजाच्या लेवलवरती असतात, बरोबर आहे, म्हणजे समाजाचे व्हॅल्यू कोणी सांगू शकतं का? पहिले आपण वैयक्तिक लेवलवरती विचार करूयात. पर्सनल लेवलवरचे व्हॅल्यूज, बरोबर आहे. तुमचं नाव काय? रवीना. तुम्हाला कुठले मूल्य तुमच्या जीवनासाठी खूप मूल्यवान वाटतात? काय वाटतं तुम्हाला? काय महत्वाचं आहे? कुठली तरी मूल्य तुम्ही विचार केले असतील ना? किंवा नेहमी सत्य बोललं पाहिजे, हा एक मूल्य झाला. वेळेवरती आलं पाहिजे, सर येत नाही, बरोबर आहे का नाही? तो एक मूल्य झाला. पंक्च्युअलिटी म्हणतो ना आपण त्याला इंग्लिशमध्ये, राईट. तुमच्यासाठी कुठले मूल्य महत्वाचे आहेत? प्रामाणिकपणा. अजून काय? ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण लिहू शकता. तुमच्यासाठी कुठले महत्वाचे आहेत? डिसिप्लिन. ओके, त्याला इंग्लिशमध्ये काय, मराठीत काय म्हणणार? हा, शिस्त. बरोबर आहे का नाही? वेळ पाळणे. बरोबर. हे विचार करायचंय म्हणून मी तुम्हाला बोलते करतोय. सगळ्यांनी विचार करायचा आहे. हार्डवर्क, व्हेरी गुड. हिंसा का अहिंसा? बरोबर आहे. हा, सुशील. शिस्त, बरोबर आहे. प्रामाणिकता, व्हेरी गुड. हार्डवर्क. ओके. बोला. काय सुचतच नाही मूल्य आपले? हा, जीवनात काही मूल्यच ठेवले नाही आहेत? हा, कुठलं पण सांगा, नाही तर सगळे सांगा. हा, ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकता. हा, तुम्ही? वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणाल तुम्ही? ऑब्जेक्टिव्हिटी. व्हेरी गुड. स्ट्रेट फॉरवर्ड. जे आहे ते आहे, राईट. ओके, गुड. काय लिहिलंय? नियमाचे पालन करणे. बर, ठीक. राईट, हे सगळे काय आहेत? आपले मूल्य. आता हे मूल्य कुठल्या लेवलला झाले? हा, वैयक्तिक लेवलला मूल्य झाले. बरोबर आहे. आता समाज, समाज कसा बनतो? व्यक्ती एकत्र येतात. व्यक्ती एकत्र येतात आणि काय बनतो? समाज बनतो. येतो तुम्हाला लक्षात? व्यक्ती एकत्र येतात आणि काय बनतो? समाज बनतो. म्हणजे असं आपण सांगू शकतो का की सगळे व्यक्ती एकत्र आले आणि सर्व व्यक्ती ज्यांनी कबूल केलं की हे मूल्य आपल्या समाजासाठी महत्वाचे आहेत, येतो तुम्हाला लक्षात? ते कुठल्या लेवलचे मूल्य झाले? समाजाचे लेवलचे मूल्य झाले. जेव्हा समाजाचे लेवलचे मूल्य असतात किंवा आपल्या वैयक्तिक लेवलचे मूल्य असतात, त्या मूल्यांना आपण काय म्हणू शकतो? त्या मूल्यांना आपण काय म्हणू शकतो? काय म्हणू शकतो आपण त्या मूल्यांना? राईट, आपण त्या मूल्यांना काय म्हणू शकतो मित्रांनो? इथं लिहिलेलं आहे, नैतिकता. त्या मूल्यांना काय म्हणू शकतो आपण? नैतिकता म्हणजेच मॉरॅलिटी. आलं का तुम्हाला लक्षात? जे मूल्य, बघा, नैतिकता म्हणजे इथं लिहिलेलं आहे बघा, लक्ष द्या. म्हणजे व्यक्तींच्या चांगल्या आणि वाईट वर्तनाविषयी असलेले वैयक्तिक किंवा सामाजिक कारण. परफेक्ट एक्झाम्पल. समजले का तुम्हाला? परत परत रिपीट करतो. नैतिकता किंवा नीती ह्याचा मूळ कुठनं येतो? मूल्य. ह्याचा मूळ कुठनं येतो? मूल्य. मूल्य म्हणजे काय इंग्लिशमध्ये? व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे काय असतात? सम आर गुड व्हॅल्यूज, सम आर बॅड व्हॅल्यूज. कुठले कुठले व्हॅल्यूज चांगले आहेत, कुठले कुठले वाईट आहेत? वाईट व्हॅल्यूज म्हणजे काय? खोटं बोलणे, वाईट व्हॅल्यू. हिंसा करणे, वाईट व्हॅल्यू. बरोबर आहे. आता मी माझ्या जीवनात थोड्या व्हॅल्यूजला महत्व दिलेलं आहे. मला असं वाटतं की हे चांगले व्हॅल्यूज आहेत, हे तुम्ही फॉलो, आपण सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे. ते माझ्या पर्सनल लेवलला आहेत. कुठल्या लेवलला आहेत? वैयक्तिक लेवलला आहेत. त्यांना मी काय म्हणणार? नैतिकता. आणि तेच व्हॅल्यूज किंवा जेव्हा समाज लेवलला समाजाने ठरवलेले व्हॅल्यूज आहेत, येतं लक्षात? त्याला पण आपण काय म्हणणार? नैतिकता. म्हणजे नैतिकता हे दोन लेवलला असते, एक वैयक्तिक लेवलला आणि दुसरी कुठल्या लेवलला असते मित्रांनो? सामाजिक लेवलला. आता नैतिकता जर हा शब्द आला तर आपण एथिक्स म्हणणार का त्याला? नाही. त्याला काय म्हणणार शब्द? काय म्हणणार त्याला? मॉरॅलिटी. मॉरॅलिटी किती लेवलला असते? दोन लेवलला. पहिलं लेवल म्हणजे कुठं? वैयक्तिक लेवल. दुसरं लेवल म्हणजे कुठं? सामाजिक लेवल. परत आपण त्याची परिभाषा बघा, एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला परिभाषा घेऊन आलेलो आहे. नैतिकता म्हणजे व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट वर्तनाविषयी असलेले वैयक्तिक किंवा सामाजिक धारणा. मी वैयक्तिक ठरू शकतो ना, हे मी चांगलं केलं, किंवा मला समाज सांगू शकतो. कारण की लेवल, व्हॅल्यूज कोणी डिसाईड केलेले आहेत? व्यक्तीने केलेत किंवा समाजाने केलेले. आलं का तुम्हाला लक्षात? आता परत तेच खाली जाऊ आपण. इकडे बघा, संदर्भ. काय संदर्भ आहे? वैयक्तिक किंवा सामाजिक, जीवनशैली संबंधित. बरोबर आहे. पुढे जाऊ त्याचा आधार. कोण आपल्याला मूल्य शिकवतं?
कुटुंब असेल, समाज असेल, धर्म असेल, संस्कृतीवर आधारित असतील. हे सगळ्यांकडनं आपल्याला मूल्य आले ना. कोणी दिले तुम्हाला तुमचे मूल्य? कुटुंबाने दिले. अजून कोण देते तुम्हाला? धर्म पण देतो. धर्म काय सांगतोय? रघु कुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. कोणी सांगितलं तुम्हाला धर्म? तेव्हा नेहमी काय तुम्ही करा? सत्य बोला. राजा हरिश्चंद्रची आपण गोष्ट लहानपणी ऐकलेली असती, की काही झालं तरी मी काय बोलणार? सत्य बोलणार. म्हणून तुम्ही सत्य बोलण्यासाठी तुम्हाला समाजाने प्रोत्साहित केलं ना. बरोबर आहे का नाही? जर समाजाने तुम्हाला असे गोष्टी शिकवल्या असते की सगळं असत्य बोला, अहिंसा करा, अहिंसा नाही हिंसा करा, आलं तुम्हाला लक्षात? मग गडबड झाली असती ना. शाळेत पण मूल्य शिकवले जातात. हा, शाळा म्हणजे काय झालं? समाजच झालं. समाजाचा एक घटक आहे शाळा. आलं का तुम्हाला लक्षात? येतं लक्षात? राईट. तर कुटुंब, समाज, शाळा लिहू शकता इथं तुम्ही, धर्म लिहू शकता. धर्म पण शिकवतात ना तुम्हाला. काय शिकवलं धर्माचं? काय एक्झाम्पल आहे का तुमच्याकडे? तुमच्या धर्माने तुम्हाला काय शिकवलं? तुमच्याकडे काय एक्झाम्पल आहे का धर्माचं? हा, अहिंसा. व्हेरी गुड. अजून काय शिकवलं धर्माने? हा, सत्य बोलणे. अजून सातत्य. ओके, व्हेरी गुड. कर्मयोग, सातत्य. अजून काय शिकवलं तुमच्या धर्माने? धर्माची कन्सेप्ट म्हणजे, धर्म म्हणजे, आता बघा, आता बघा, व्हेरी गुड क्वेश्चन. बरोबर आहे, बरोबर आहे. बघा, हिंदू तत्वज्ञानामध्ये धर्माचे दोन अर्थ लावू शकता तुम्ही. येतं तुम्हाला लक्षात? धर्माचा एक अर्थ म्हणजे जो आपण इंग्लिशमध्ये त्याला रिलिजन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रिलिजन. बट हिंदू आपलं जे तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी. तत्वज्ञान म्हणजे काय? फिलॉसॉफी. हिंदू तत्वज्ञानमध्ये आपण जेव्हा कुठले पण ग्रंथ वाचतो, ग्रंथ वाचतो म्हणजे काय? तुम्ही भगवद्गीता वाचलं, तुम्ही रामायण वाचला, तर तिथं धर्माचा जो अर्थ आहे तो खूप जास्ती व्यापक दृष्टीने बघितलेला आहे धर्माला. धर्म म्हणजे एका शब्दात जर इंग्लिश मधला शब्द तुम्हाला वापरायचा असेल, तर धर्म म्हणजे तिथं साधारण आपण असं म्हणू शकतो ड्युटी. धर्म म्हणजे काय? ड्युटी. येतं लक्षात? की तुमचं कर्तव्य काय आहे. तुमचं कर्तव्य तुमच्या मुलांसाठी काय आहे, तुमचं कर्तव्य तुमच्या पालकांसाठी काय आहे, तुमचं कर्तव्य या जीवनासाठी काय आहे, तुमचं कर्तव्य तुमच्या बायकोसाठी काय आहे, तुमचं कर्तव्य ऍज अ स्टुडंट आहात ना तुम्ही, तुमचं कर्तव्य काय आहे. आणि ते कर्तव्य जर तुम्ही केलं तर तुम्ही चांगले लोक आहात, तुम्ही राईट चांगली गोष्ट करत आहात. तुम्ही जर ते कर्तव्य केलं नाही तर तुम्ही काहीतरी खोटं करत आहात. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून धर्माचे आपण दोन लेवलला अर्थ घेऊ शकतो. आलं तुम्हाला लक्षात? अकॉर्डिंग टू हिंदू तत्वज्ञान. आपण 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 बघा, तुम्ही सगळ्यांनी महाभारत ऐकलंय किंवा वाचलं असेल, बघितलं असेल. बघितलं असेल ना. आता जी जी पिढी आहे ती वाचत नाही, काय करते? बघते ती दूरदर्शनवरती. बघितलं असेल दूरदर्शन किंवा दुःखदर्शन. बरोबर आहे का? राईट. तर महाभारत बघितलं का? महाभारत तिथं कोणाला म्हणले धर्मराज? कोणाचं नाव आहे धर्मराज? युधिष्ठिर. काय आहे? युधिष्ठिर. का त्याला धर्मराज म्हणलेलं आहे? वेगवेगळे कारण आहेत. राईट. हा, व्हेरी गुड सुशील. तर त्याला धर्मराज म्हणलेलं आहे, त्याचं एक कारण असं आहे की नेहमी जे त्याचं कर्तव्य आहे, जे खरं आहे, त्याच्या बाजूनी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? धर्मराज. धर्मराजचा अर्थ इथं असं होत नाही ना की त्यांनी रिलिजन फॉलो केलेलं आहे. नाही. धर्मराज म्हणजे काय आहे? ही हॅज ऑलवेज फॉलोड हिज ड्युटी. ही हॅज ऑलवेज फुलफिल्ड हिज कर्तव्य. कर्तव्य त्यांनी नेहमी निभाया है, इसके लिए उसको बोला है धर्मराज हुआ. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे धर्माचे दोन अर्थ आलं का तुम्हाला लक्षात? तुझं नाव काय बाळा? शीतल. तुला अजून काय म्हणायचं का? धर्माचा अर्थ काय वेगळा असतो? हा, तुझ्या डोक्यात काय होतं प्रश्नाचं? का प्रश्न विचारला होता तू? हा, हा, हा. कोण असं म्हणतंय धर्म म्हणजे सगळं काही? इतर म्हणजे कोण? नाही, मग तसं नाहीये. सर्व धर्मांमध्ये थोडे लोक जे असतात, सर्वांचं मिळून एक धर्म. हा, मग तो मानवता धर्म झाला. मग ते आपण पुढे वाचणार, ते ह्युमॅनिटी त्याला म्हणतो, मानवता धर्म. ह्युमन राईट्स येतात, मानवी हक्क. बरोबर आहे का नाही? ते वेगळ्या संकल्पना आहे. ती वेगळी संकल्पना आहे. पण भारतामध्ये धर्माचा अर्थ, येतो तुम्हाला लक्षात? धर्माचा अर्थ या दोन लेवलला होतो, तुम्हाला जो मी शिकवला तो. एक म्हणजे काय? रिलिजन विच यू आर फॉलोईंग. आणि दुसरं म्हणजे काय होतं? तुमची ड्युटी, कर्तव्य. तुम्ही जर फॉलो केले, येतं लक्षात, तर यू आर ऑन द राईट पार्ट ऑफ धर्मा. आपण महाभारतमध्ये नेहमी असा उल्लेख येतो की पांडवा वर्सेस कौरवा होतं. बरोबर आहे? वाय डीड पांडवाज विन? पांडवास का जिंकले? कारण की दे वर ऑन द पाथ ऑफ धर्मा.
दे फॉलोड द पाथ ऑफ धर्मा. जे खरं होतं, जे त्यांचे कर्तव्य होते ते त्यांनी नेहमी निभवलेले आहेत. आणि कौरवाज हे काय केलं होते, देवर ऑन द पाथ ऑफ अधर्मा. हे सगळे उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत मित्रांनो, तर तुमच्या पेपरला मार्क येणार आहेत. आता मी तुम्हाला जे सांगतोय ना, धर्म म्हणजे काय, आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता बघा कसं असतंय, मोरॅलिटी कशी असते, व्यक्तिनिष्ठ. म्हणजे आता आपलं सब्जेक्टिव्ह, सगळ्यांच्या व्यक्तीच्या प्रमाणे ते जे मूल्य बदलणार. बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणाल, मी म्हणाल अहिंसा खूप चांगली आहे, म्हणाल नाही नाही सर, गरज पडली तर हिंसा बी करायला लागते. बघा बदलले का नाही मूल्य. बरोबर आहे. मी म्हणाल खरं म्हणजे तर आपल्या या पृथ्वी तलावरती सगळेजण व्हेजिटेरियन झाले पाहिजे, शाकाहारी. तर काय सर, कालच बिर्याणी खाल्ली. मी म्हणलं व्हेज बिर्याणी खा. तुम्ही म्हणताय सर व्हेज बिर्याणी अशी डिश असते का? येडा बनवायचा धंदा आहे तो. म्हणजे आपले काय वेगळे आहेत मूल्य, आपले मूल्य वेगळे आहेत, म्हणजे आपली काय वेगळं आहे, आपली नैतिकता. असू शकते ना. पण असं आहे का की मी खरा तुम्ही खोटे? नाही. तुम्ही म्हणाल मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे, मी म्हणाल प्युअर व्हेज व्हा. बरोबर आहे का ना? कोणी धर्माला जास्ती मानतंय, कोणी कमी मानतंय. मूल्य आहेत. आता सोमवारचं कोणते कोण कोण उपास करते, कोणी केलाय का उपास? तुम्ही कन्फ्युज होत आहे मॅडम. परंपरा म्हणजे तुमचे जे मूल्य आहेत. बघा आता ह्याच्याबद्दल किती क्लॅरिटी येते आपल्याला. क्लॅरिटी नसते गोष्टींची म्हणून आपल्याला मार्क पडत नाही. मूल्य म्हणजे काय का तुम्हाला काय, पुढे डिस्कस करणार आहे मी तरी परत. मूल्य हेच मूल्य जेव्हा समाजात, हेच मूल्य जेव्हा समाजात दीर्घ प्रदीर्घ काळासाठी जेव्हा हे नेहमी फॉलो केले जातात, किंवा ह्याचं अंमलबजावणी केली जाते प्रदीर्घ काळासाठी, तेव्हा हे मूल्य काय म्हणतात, रीत, परंपरा, रूढी, पद्धती. आलं का तुम्हाला लक्षात? त्याच त्याच गोष्टी केल्या जातात. जसं मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडं एक मूल्य काय होतं, पुरुष प्रधान समाज. मूल्य आहे का नाही आपला? तुम्ही एक्सेप्ट करा नका करू, आहे का नाही मूल्य? पुरुष प्रधान समाज आहे का नाही? आहे. आता त्या पुरुष प्रधान समाज ही हे मूल्य खूप साऱ्या पिढ्यानपिढी चालत राहिलेले. आणि त्या पुरुष प्रधान मूल्यांमुळं आपल्याकडं कुठली रूढी परंपरा कुठल्या कुठल्या आल्या, सती होती बघा. बरोबर आहे का नाही? बालविवाह येतं लक्षात. त्यानंतर हुंडा. हे सगळे पद्धती का आले? हुंडा पद्धती म्हणता ना तुम्ही, परंपरा म्हणता ना, आपली एक परंपरा आहे. आता सगळे परंपरा. हा, मग काय अनिष्ट म्हणजे काय, जे निष्ठा नसलेल्या, निष्ठा नसलेल्या काय, हा परंपरा दोन्ही असतात, चांगले पण असतात, वाईट पण असतात. आपलं काय करायचंय, वाईट परंपरांना आपल्याला बाहेर काढायचंय, म्हणून आपण कायदे आणले ना या सगळ्या वाईट परंपरांना दूर करण्यासाठी. सतीबंदी कायदा आणला, बालविवाह आता अलाउ करत नाही आपण, त्यासाठी कायदा आणला आपण. बरोबर आहे. हुंडाच्या विरोधात कायदा आणला आपण. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे परंपरा हे चांगले पण असतात, वाईट पण. आता चांगल्या परंपरा पण खूप आहेत. आपल्या चांगल्या परंपरा कुठल्या आहेत, की आपण आपल्या जे काय आपल्या समाजात अशी परंपरा आहे की आपल्यापेक्षा जे वयस्कर आहेत त्यांचा नेहमी आपण मान सन्मान करतो, त्यांचे पाय आपण त्यांना पाय लागतो. बरोबर आहे का नाही? तर ही काय चांगली परंपरा आहे, रिस्पेक्ट टू द एल्डर्स. अहिंसा चांगली परंपरा आहे. येतं लक्षात? म्हणजे परंपरा हे नेहमी चांगले किंवा वाईट नसतात. ते काळाच्या प्रमाणे जेव्हा जेव्हा आपले मूल्य, आपले पण मूल्य काळाप्रमाणे चेंज होतात. एका काळामध्ये आपण गुलामगारीला, जे स्लेवरी होतं, स्लेवरी, येतं लक्षात तुम्हाला? मग त्याला आपल्याला आपण चांगलं म्हणायचं, असली पाहिजे. बरोबर आहे का नाही? राईट. पण आता कोणी पण कुठल्या पण जगात, जगातल्या कुठल्या पण देशात असेल, त्याला स्लेवरीला चांगलं म्हणणार का? म्हणजे काय बदलले, आपले मूल्य बदलले. आता आज आपण म्हणतोय मानवी हक्क. आपल्या पुढची पिढी जी असेल, आपल्या पुढची पिढी जी असेल, 25 वर्षानंतरची पिढी, ते मानवी हक्क तर जाऊन द्या, ते कसल्या हक्कांबद्दल बोलतील, प्राणींच्या हक्काबद्दल बोलतील. तुम्ही प्राणीचा हक्क भंग करताय. इथे लक्षात, ते म्हणतील आपले पुढची पिढी, आपल्या आधीची पिढी ही किती क्रूर होती, त्यांनी प्राणींचा केवढा त्यांचे अत्याचार केला प्राणींवरती. तुम्ही आता हसताय, पण ती वस्तुस्थिती येईल पुढे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे काय होतात, मूल्य काय होत राहतात, बदलत राहतात. सर्व मूल्य बदलतात का? नाही. कुठले कुठले मूल्य असतात ते स्थिर असतात, ते बदलत नाही. जसं नेहमी रघुकुल रीत सदा चली आई, सत्य बोललंच पाहिजे, अहिंसा ठेवलीच पाहिजे, आदर ठेवलाच पाहिजे, रिस्पेक्ट. तुम्हाला मुद्दे कळत आहेत का? हे तुम्हाला लक्षात? म्हणजे मूल्य, मूल्यांवरनं काय आलं, तुमची नैतिकता. आलं लक्षात?
जी समाजाचे मूल्य आहेत त्याला काय म्हटलं आपण, नैतिकता. समाजाचे मूल्य जेव्हा पिढीन पिढी ते मूल्य राहतात, ते मूल्य कशात कशात ते त्या मूल्यांचं काय बनतं, रूढी, परंपरा, रीत. सर्व रूढी परंपरा रीत चांगले असतात का, नाही. कुठले चांगले असतात, कुठले काय असतात, वाईट असतात. ज्यांचं वाईट असतं त्यालाच आपण काय म्हणतो, जे वाईट रूढी परंपरा आपल्याला दूर करायचे त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच काय म्हणतो, आपल्या सिलेबसला पार्ट आहे, काय म्हणतो त्याला आपण, सोशल रिफॉर्म्स. बाबासाहेब आंबेडकर काय आहेत, ज्योतिबा फुले काय आहेत, समाज सुधारक. म्हणजे समाज सुधारायचा आहे ना तुम्हाला, का समाज सुधारायचा आहे, कारण की समाजामध्ये काय गडबड आहे, आपले जे रीती परंपरा जे आहेत ते चांगले नाहीत. रीती परंपरा ह्याचा मूळ कुठं आहे, मूल्यांमध्ये. म्हणजे आपण कुठले तरी चांगले मूल्य जोपासलेले नाही, ते मूल्यांचा आपल्याला काय करायला लागणार आहे, बदल करायला लागणार आहे. मुद्दा कळतायत का, बोला हो गया नो, आलं लक्षात तुम्हाला, राईट. बघा खूप समजायचे आहेत गोष्टी, गोष्टी काय करायला लागणार आहेत, समजायला लागणार आहेत. वरवरनं फक्त हे पाठांतर केलं, तिकडं तो पोपटपंची केलं, असं नाही चालणार. असं नाही चालणार, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये नाही चालणार, पडणार तुम्ही. आलं तुम्हाला लक्षात. म्हणजे मूळ संकल्पना कुठली आहे मित्रांनो, मूळ संकल्पना कुठली आहे, मूल्य. मूल्यांवर वरनं काय टाकतं, व्यक्ती लेवलला, व्यक्तीच्या स्तरावरती आणि समाजाच्या स्तरावरती काय ठरतात, काय ठरतात, शब्द वापरा आता सगळ्यांनी. हा, काय ठरतात, नैतिकता ठरते, नैतिकता. आणि नैतिकता जेव्हा पिढीन तेच मूल्य, जेव्हा पिढीन तेच मूल्य आपण पुढं चालवत राहतो, त्या मूल्यांमधनं काय बनतं, रूढी, परंपरा, रीत हे बनत चालतात. आणि सर्व रूढी, परंपरा, रीत, सर्व मूल्य, सर्व नैतिकता हे चांगले असतात का, नसतात. म्हणून कोणाला यायला लागतं, समाज सुधारकांना यायला लागतं. आलं का तुम्हाला लक्षात, लिहिलंय का सगळ्यांनी, येस और नो, राईट. बघा हा जो लेक्चर आहे ना, खूप बेसिक लेक्चर आहे, पण ह्या लेक्चर मधनच तुम्हाला पुढे सगळं सोपं होणार आहे, राईट. बघा. हे नैतिकता, हे नैतिकता कशामुळं, कशामुळं हे नैतिकता नियंत्रण मध्ये राहतात. नियंत्रण म्हणजे काय, पिढी हेच नैतिकता का आपण फॉलो करतो, कारण की आपल्यावरती कोण असतं, समाज, कोण असतं, कुटुंब असतं. आता समजा तुम्ही, आपल्या समाजामधलं मूल्य काय आहे, सोपं सांगतो बघा, एकदा असे 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 उदाहरण तुम्हाला आली पाहिजे. आपल्या समाजातले मूल्य काय आहेत, काय आहेत, काय आहेत, जाती व्यवस्था मूल्य आहे का नाही, आहे का नाही मूल्य. आणि जाती व्यवस्थामध्ये, जाती व्यवस्था एवढे वर्ष का टिकून राहिली, का तेच विचारतो ना, तू काय म्हणतो राव, मी म्हणतो एवढ्या वर्ष जाती व्यवस्था काय चालू राहिली, तू म्हणतो पिढ्यानपिढ्या चालू आहे म्हणून. अरे मित्रा, हा, हा, समाज आणि कुटुंब आपल्यावरती काय करते, नियंत्रण टाकते. सायराट पिक्चर बघितलं, सायराट, सायराट बघितलं ना पिक्चर, का नाही बघितलं, बघितलं का नाही. काय झालं, त्यांनी जाती व्यवस्थेच्या बाहेर विवाह केला, बरोबर आहे. तर समाजाचं प्रेशर आलं कुटुंबावरती, आणि त्या कुटुंबावरती समाजाचं प्रेशर आलं, म्हणून त्या कुटुंबाचे त्याच्या भावाने काय केलं, हत्या करून टाकली. म्हणजे आता हत्या केली, हत्या का केली, हत्या का केली, म्हणजे परत कोणी समाजाच्या बाहेर काय नाही केलं पाहिजे, लग्न नाही केलं पाहिजे. कोणी नियंत्रण केलं, समाजाने. कोणी नियंत्रण केलं, कुटुंबाने. मुद्दा कळतोय का, जाती व्यवस्था एवढ्या पिढ्यानपिढ्या मित्रा, जो प्रश्न विचारला होता का चालू राहिलेली आहे, कारण की जाती व्यवस्था चालू आहे, त्याचं मूळ कारण मित्रांनो आपल्याला समजून घ्यायला लागेल. मूळ कारण हे आहे की आपण जाती व्यवस्था ही टिकून ठेवतो लग्नाच्या द्वारे. आपण आपल्या आपल्या जातीमध्येच लग्न करतो का नाही, आपल्या कास्टमध्येच लग्न करतो. मोस्ट ऑफ द लग्न कशात होतात, सेम जातीमध्ये होतात, म्हणून ती परंपरा चालू राहिलेली आहे. आता ती चांगली परंपरा आहे का वाईट परंपरा आहे, बघा. आता एकदम डोकं एकदम क्लिअर असलं पाहिजे. तिथे तुम्ही जर म्हणलं नाही नाही चांगली परंपरा आहे, मी तर माझ्या जातमध्येच लग्न करणार, म्हणजे तुम्ही कुठल्या मूल्याला सपोर्ट करताय, जाती हा मुद्दा आहे ना. आणि हे मूल्य कशावरती आधारित आहे, असमानता. संविधान काय म्हणतं, समानता, इक्वॅलिटी. जाती म्हणजे काय आहे, कोणतरी उच्च वर्णीय आहे, कोणतरी खालच्या वर्णीचे आहे, म्हणजे असमानता झालं. आलं तुम्हाला लक्षात. म्हणजे अशा मूल्यांना तुम्ही जर सपोर्ट केला, म्हणजे तुम्ही संविधानच्या विरुद्धात जातायत. एक नेहमी कायदा लक्षात ठेवा, एक नेहमी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. नीतीशास्त्र हा जो आपला पेपर आहे त्याच्यामध्ये एक शब्द पण आपला, एक वाक्य पण आपला संविधानच्या विरोधात जाता कामा नाही. आपल्याला जर कधी पण डाऊट आला की काय खरंय, कुठल्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे, कुठल्या गोष्टीला सपोर्ट नाही केला पाहिजे, तर आपलं सोपं मार्ग ह्याच्यामधला
काय असणार आहे? जे संविधानला लागून आहे ते खरं आहे, जे संविधानच्या विरोधात जातंय ते खोटं आहे. मुद्दा कळालाय का? कारण की तुम्ही हे अधिकारी बनणार आहात. तुम्ही अधिकारी कशाच्या आधारे बनणार आहात? संविधान. तुम्हाला पॉवर कुठनं भेटतायत? संविधान. आलं का तुम्हाला लक्षात? मुद्दा कळालाय का? काय प्रश्न आहेत का? आहेत का काही प्रश्न? कळतंय? ओके. तर नियंत्रण कसं केलं जातं हे कळालं का तुम्हाला? समाज आणि कुटुंबाद्वारे. बदलण्याची शक्यता आहे का? बदलण्याची शक्यता मित्रांनो आहे की? बदलण्याची शक्यता आहे, म्हणूनच समाज सुधारक आहेत. इथं तुम्हाला लक्षात. पण बदल सहज होतो का? सोप्या होतो का? बालविवाह बंदी कायदा, सती बंदी कायदा आलेला आहे, पण कुठे ना कुठे आज पण बालविवाह होता. हुंडीच्या विरोधात कायदा आलेला आहे का? पण आज पण हुंडी घेणार का मित्र? डीसी झालं की हुंडी घेणार ना? रेट ठरलेला आहे. हा, घेणार का नाही घेणार? बघा, जे बोलत नाही छाती ठोकून म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी काहीतरी लपलेलं आहे. बरोबर आहे का? राईट. बघा, तर काळानुसार आणि समाजाच्या बदलत्या अनुसार बदलते. उदाहरण, प्रामाणिकता ठेवणे, वडिलांचा आदर करणे, हे सगळे काय आहेत? आपले रूढी परंपरा आहेत ना, हे नैतिकता आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्येच उत्तर भेटलं. तुम्हाला मध्ये ह्याच्यामध्ये उत्तर भेटलं. सर्व जे काय नैतिकता आहेत, जे काय मूल्य आहेत, ते सर्व नीतीमध्ये येणार आहेत का? नाही. नीतीमध्ये फक्त कुठले मूल्य येतात? चांगले मूल्य येतात. नीतीशास्त्र शास्त्र का आहे? कारण की तुम्हाला ठरवायचं आहे कुठले मूल्य चांगले आहेत, कुठले मूल्य वाईट आहेत. का ठरवायचं आहे? कारण की समाजाला क्लिअर कट मेसेज भेटला पाहिजे, हे मूल्य चांगले आहेत, हे मूल्य वाईट आहेत, हे मूल्यांचं पालन करा, या मूल्यांचं पालन करू नका. या मूल्यांचं जर कोणी पालन करत असेल तर ते तुम्ही वाईट हा शिक्का लावला पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? जे चांगले मूल्याचं यू कॅन से, जे चांगल्या मूल्यांच्या मार्गावरती चालले आहेत त्याला तुम्ही काय केलं पाहिजे? प्रोत्साहन दिलं पाहिजे. अरे कळालंय का? अरे समजलंय का? अरे बोला हाय ना. नैतिकतामध्ये चांगले मूल्य पण येतात आणि वाईट मूल्य पण येतात. पण नीतीशास्त्रमध्ये हा शास्त्र का स्थापित झालेला आहे? कारण की आपल्याला काय शोधायचं आहे? चांगले मूल्य शोधायचे आहे. का चांगले मूल्य शोधायचे आहेत? कारण की मला, व्यक्तीला माहिती तरी असलं पाहिजे ना, चांगलं म्हणजे काय आणि वाईट म्हणजे काय. आलं का लक्षात? नीतीशास्त्राचं आता मूळ काय आलं का? गाभा काय आहे? आलं का तुम्हाला लक्षात की नीतीशास्त्र का? बघा आता इथं बघा, नीती म्हणजे काय आहे? योग्य अयोग्य, मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजवणार. योग्य अयोग्य ठरवणारी तत्वे व मार्गदर्शक नियम, एवढंच लिहायचं. नीतीशास्त्र म्हणजे काय आहे? योग्य आणि अयोग्य ठरवणारे तत्वे, फिलॉसॉफी आणि मार्गदर्शक नियम. मला मार्गदर्शक मिळतं ना, मार्गदर्शन मिळतं काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. व्यावसायिक, प्रशासकीय, शासकीय क्षेत्रामध्ये संबंधित. आता बघा, व्यावसायिक क्षेत्रामध्ये संबंधित. व्यावसायिक, माझा व्यवसाय काय? मी कोण आहे? शिक्षक. तर माझ्यासाठी नीतीशास्त्र काय म्हणतं? नीतीशास्त्र माझ्यासाठी म्हणतं, माझ्यासाठी मूल्य त्यांनी घडून दिलेले आहेत की बाबा जेव्हा तुम्ही शिकवता तर तुम्ही विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनुषंगाने शिकवलं पाहिजे. बरोबर आहे, त्यांना काय खोटं नका शिकू ज्यांनी त्यांचे मार्क कमी होतील. तुमच्या हितासाठीच मी शिकवलं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. डॉक्टर नेहमी तुमच्यावरती काय केलं पाहिजे? त्यांनी तुमचा जीव वाचवला पाहिजे किंवा तुमचं फायद्यासाठीच काहीतरी तुम्हाला औषध दिलं पाहिजे. असं औषध दिलं नाही पाहिजे ज्यामुळे तुमचं काय होईल? नुकसान. नाही तर जास्ती औषध लिहून दिले त्यांनी, बरोबर आहे, त्याला कट प्रॅक्टिसमुळे त्याला पैसे भेटले, पण तुमच्या बॉडीला काय होतंय? नुकसान. मूल्य असले पाहिजे ना हर एक व्यवसायामध्ये, बरोबर आहे का नाही? तर्कशास्त्र. आता बघा, खूप महत्वाचा तुम्हाला मुद्दा, कळीचा मुद्दा सांगतो. कळीचा हा, हे जे नीतीशास्त्र आहे, नीतीशास्त्र म्हणजे काय करायचं? आपल्याला ठरवायचंय कुठले मूल्य योग्य आहेत, कुठले मूल्य अयोग्य आहेत. बरोबर आहे का नाही? कशाच्या आधारे तुम्ही ठरवणार की कुठले मूल्य योग्य, कुठले मूल्य अयोग्य? काहीतरी हे असलं पाहिजे ना, तुम्हाला आधार असला पाहिजे. तर कशाच्या आधारे ठरवणार? कशाच्या आधारे ठरवणार? इथं तुम्हाला आलंय तर्कशास्त्र. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण? रॅशनॅलिटी. ह्याला काय म्हणतो आपण? रिझन. ह्यालाच काय म्हणतो आपण? लॉजिक. आलं का तुम्हाला लक्षात? तर कशाच्या आधारे तुम्ही ठरवणार की कुठले मूल्य हे योग्य आहेत, कुठले मूल्यांना आपण नीतीशास्त्राच्या अंतर्गत योग्य ठरवणार? कशाच्या आधारे ठरवतो आपण? कशांच्या आधारे ठरवतो आपण? तर्कशास्त्र. तर्कशास्त्र म्हणजे काय असतं? लॉजिक, रॅशनॅलिटी. येतं लक्षात? म्हणजे तुम्ही कुठल्याही मूल्यांना जर असं घोषित केलं
की हे नीतीच्या अंतर्गत योग्य आहे, तर त्याच्यावरती मी काय करू शकतो, प्रश्न करू शकतो मी त्यावरती मी काय करू शकतो, प्रश्न करू शकतो की का हे योग्य आहे ते मला सांगा. तुम्हाला जर ते पटवून देता आलं कारण, कशाच्या आधारे पटवणार तुम्ही, तुम्हाला जर पटवून देता आलं मला की का हे योग्य आहे, तर मी त्याला योग्य मानणार, नीतीमध्ये मानणार. आलं का तुम्हाला लक्षात, आलं का तुम्हाला लक्षात. चला एकदा आपण परत रिव्हिजन करू, जेवढं झालेलं आहे तेवढं. पहिलं म्हणजे काय आहे, मूल्य. मूल्य म्हणजे काय, व्हॅल्यूज. बरोबर. दुसरी गोष्ट आपण काय शिकलो, नैतिकता. नैतिकता म्हणजे हेच व्हॅल्यूज कुठल्या लेवलवर असतात, समाज किंवा वैयक्तिक लेवलवरती व्हॅल्यूज, त्यालाच आपण काय म्हणतो, नैतिकता. नैतिकताला शब्द कुठला आहे इंग्लिशमध्ये, मॉरॅलिटी. हे सर्व नैतिकता मधले जे मूल्य आहेत ते सर्व योग्य आहेत का, योग्य पण असू शकतात आणि अयोग्य पण असू शकतात. बरोबर आहे. अयोग्य मूल्य जे आहेत ते बदलू शकतात का, हो. त्यासाठी काय लागणार, समाज सुधारक. काय लागणार आपल्याला, समाज सुधारक. आलं तुम्हाला लक्षात. हे मूल्य जेव्हा पिढीन पुढे पुढे चालत राहतात, त्यालाच आपण काय म्हणतो, रीती परंपरा. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणू शकतो आपण, ट्रॅडिशन. कस्टम्स अँड ट्रॅडिशन. कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स. आलं का तुम्हाला लक्षात, येतंय लक्षात. आता तिसऱ्या टप्प्याला आपण काय शिकलो, नीती. नीती म्हणजे काय होतं, एथिक्स. एथिक्स म्हणजे काय आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला मूल्यांचं वर्गीकरण करायचंय. लिहा, काय करायचं आपल्याला, मूल्यांचं वर्गीकरण. का मूल्यांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला काय पाहिजे, दिशा. आपल्याला काय पाहिजे, मार्गदर्शन, की कुठले मूल्य चांगले आहेत आणि कुठले मूल्य वाईट आहेत, कुठले मूल्य योग्य आहेत आणि कुठले मूल्य अयोग्य आहेत. पण हे मूल्यांचं वर्गीकरण कशाच्या आधारे करतो आपण, तर्कशास्त्र. कशाच्या आधारे करतो आपण, तर्कशास्त्र. तर्कशास्त्र म्हणजे काय, तुम्ही सर्व गोष्टींना काय करू शकता, प्रश्न विचारू शकता. तुम्ही धर्माला प्रश्न विचारू शकता का, हे नैतिकता कशाच्या आधारे असू शकतं, धर्म. धर्म म्हणजे जर मी रिलिजन विचारलं, तर कधी कधी तुम्ही रिलिजनला प्रश्न विचारू शकत नाही. बरोबर आहे का नाही. कसा प्रश्न विचारू शकत नाही, तुम्ही जर म्हणला की भगवान कृष्णा किंवा अल्लाह किंवा जीजस क्राइस्ट, बरोबर आहे, जे काय असतील हे देव आहेत, समजा असं म्हटलं, माझ्या वाक्यामध्ये चूक आहे पण समजा असं तुम्ही गृहीत धरलं की हे देव आहेत, बरोबर आहे. तुम्ही प्रश्न विचारला, मला सिद्ध करून दाखव हे देव आहेत. ह्याला उत्तर आहे का, ह्याला उत्तर आहे का. राम लल्लाचा जन्म अयोध्यामध्ये झाला, सिद्ध करून दाखव. ह्याला आहे का, तर्कशास्त्र लावू शकता का तुम्ही, लावणार तर्कशास्त्र. कसं सिद्ध करणार, बर्थ सर्टिफिकेट कुठे, हा कुठे, हा एक्झॅक्टली. येतो तुम्हाला, म्हणजे धर्म, धर्मामधल्या सर्व गोष्टींना लॉजिक आहे का, धर्मामधल्या सर्व गोष्टींना तर्क लावू शकतो का, नाही लावू शकतो. तिथे तुम्हाला काय करायला लागतो, विश्वास. काय करायला लागतो तुम्हाला तिकडं, विश्वास. म्हणून धर्म हे कशाच्या आधारावरती असतो, विश्वास. पण नीतीशास्त्र हे विश्वासाच्या आधारे चालणार का, नाही. कशाच्या आधारे चालणार ते, तर्कशास्त्र. म्हणून तुम्हाला कुठल्याही नीतीशास्त्राने तुम्हाला जर सांगितलं हे मूल्य योग्य आहे, तर तुम्ही त्याला काय करू शकता, प्रश्न विचारू शकता. कशाच्या आधारे योग्य आहेत, मला जरा पटवून द्या. आलं तुम्हाला लक्षात, फरक काय आलं तुम्हाला, आलं तुम्हाला लक्षात. का अभ्यास करतो आपण ह्याचा, आता बघा का अभ्यास करतोय. मला असं वाटतंय की तुम्हाला या लेक्चर मध्ये गोष्टी कळतात. किती टक्के कळतात मित्रा, 90, 90% तुम्हाला किती कळते, 90. किती कळते, नाही सांगू शकत. मग काय सांगू शकता, म्हणजे अजून स्पष्ट झाले नाही, हा स्पष्ट झाले नाही अजून. मग प्रश्न विचारा ना, मग स्पष्ट होतील. काय प्रश्न आहेत तुम्हाला, विचारा काय प्रश्न आहेत. तुम्ही धर्माला प्रश्न विचारा, पण तिकडनं जे उत्तर आहे ते तर्काच्या आधारे उत्तर येणं नेहमी शक्य नाही. हा मुद्दा आहे. आलं तुम्हाला लक्षात. तुम्ही जरी प्रश्न विचारला, तर्काच्या आधारे उत्तर येणार आहे का तुम्हाला, येणार आहे का. आता सबरीमालामध्ये महिलांनी नाही जायचं, बरोबर आहे, याला तर्क लावणार का तुम्ही, अरे म्हणजे ह्याचा अर्थ असा होता. हा नाही नाही, तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला कोणी थांबवलं नाहीये. बट प्रश्न तुम्ही विचारला तर त्याचा अर्थ काय आहे, कोणीतरी उत्तर दिलं पाहिजे. कशाच्या आधारे उत्तर दिलं पाहिजे, काहीतरी लॉजिक असलं पाहिजे ना, तर्क असलं पाहिजे. पण तुम्हाला नेहमी तर्क सापडतो का, मी असं म्हणत नाही फक्त हिंदू धर्मामध्ये, कुठल्याच धर्मामध्ये सापडत नाही. आलं तुम्हाला लक्षात. कारण की कुठलाही धर्म बघा, एक समजून घ्या या एथिक्स मधनं, एक लक्षात घ्या, तुमचं जे थिंकिंग आहे, तुमची थिंकिंग जी पातळी ती खूप हाय लेवलला जाणार. एक समजून घ्या, धर्म, कुठलाही धर्म असेल, जेव्हा त्या धर्माचा जन्म झाला,
तर तो धर्माचा जन्म त्या काळाच्या प्रमाणे झाला, त्या काळाच्या आणि त्या जागेच्या प्रमाणे तो धर्माचा जन्म झालेला आहे. बरोबर आहे का नाही? आलं तुम्हाला लक्षात? जेवढा जुना धर्म असेल बहुतेक काळ बदलत गेले आणि काय बदलत जाणार आहे? मूल्य बदलत जाणार आहे. आता सोपी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो मी. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की अर्थ इज फ्लॅट. काय दिलेलं आहे बायबलमध्ये? अर्थ हे फ्लॅट आहे. बरोबर आहे. आता तेव्हा जेव्हा बायबल लिहिलं गेलं असेल तेव्हा आपलं भूगोलचं जे ज्ञान आहे ते कमी असेल. म्हणून त्या अनुषंगाने अर्थ इज फ्लॅट. आज तुम्ही जर त्याला प्रश्न विचारला अर्थ इज फ्लॅट, हे जर मला, हे तर माझं खोटं आहे उत्तर. विचारू शकता का त्याला? का तुम्हाला तर्कवादी उत्तर भेटणार आहे का? हा विषय. बरोबर आहे. तुम्ही भगवद्गीतामध्ये म्हटलेलं आहे की भगवान कृष्णनी अर्जुनला विश्वरूप दाखवलं. मला पण दाखवा. मी जर बघितलं तर म्हणलं हा बरोबर आहे, विश्वरूप दाखवलं. प्रूव्ह करू शकता का तुम्ही विश्वरूप दाखवलं? तर्कवाद म्हणजे काय? प्रूफ पाहिजे. काय पाहिजे? प्रूफ. काय पाहिजे? प्रूफ. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का तुम्हाला? अशा या गोष्टी प्रश्न विचारा ना. कोण तुम्हाला प्रश्न विचारायला थांबवत नाहीये, पण ते प्रश्नाचे उत्तर भेटले पाहिजे. आणि उत्तर कशाच्या आधारे भेटले पाहिजे? लॉजिकच्या आधारे भेटले पाहिजे, जे तुम्हाला कुठं भेटतात? नीतीशास्त्र. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? अजून काय प्रश्न आहे का तुम्हाला? अजून काय प्रश्न आहे का? तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालेलं आहे? कुठं केलं तुम्ही बायोटेक्नॉलॉजी? हा, लातूरला. ओके, गुड. चांगलं आहे बायोटेक्नॉलॉजी. राईट. आता बघा, मी जेवढं जेवढं फक्त मार्क करतोय ना तेवढे जेवढे शब्द तुमचे आले पाहिजे. राईट. तर्कशास्त्र असलं पाहिजे. काय फक्त लिहा तुम्ही? तर्कशास्त्र. तर्कशास्त्राच्या आधारे तुम्ही ठरवणार की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. पूर्ण पूर्ण काय मी इथे लिहू नका. मी जेवढं अंडरलाईन करतो तुम्हाला सांगतो तेवढंच फक्त घ्यायचं तुम्हाला. राईट. कशाच्या आधार आहे हा? वस्तुनिष्ठ. ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हे कसं आहे? सब्जेक्टिव्ह. सगळ्यांचे मूल्य बदलू शकतात, बट समाजाचे मूल्य जेव्हा तुम्ही ठरवणार नीतीशास्त्राच्या आधारे की काय योग्य आहे काय योग्य आहे, ते कसे असले पाहिजे? ते वस्तुनिष्ठ असले पाहिजे. कसे असले पाहिजे ते? वस्तुनिष्ठ, ऑब्जेक्टिव्ह. तुमची आणि माझे मूल्य सेम आहेत नीतीशास्त्रामध्ये. तर समाजाला काय मिळते? दिशा. नाहीतर सगळे आपापल्या मूल्यांप्रमाणे चालायला लागले तर जंगलराज होईल. काय होईल? जंगलराज. जंगलराज म्हणजे काय? जंगलराज म्हणजे काय? माइट इज राईट. ज्याकडे सगळ्यात जास्ती शक्ती आहे तो नेहमी खरा आहे. तसं नाही पाहिजे. राईट. ह्याच्यावरनं काय बनतात? कायदे बनतात. बघा, काय मिळतं आपल्याला? स्थिरता. काय मिळतं आपल्याला? सामाजिक स्थिरता. आलं तुम्हाला लक्षात? हे बघा, नैतिकता म्हणजे काय? नैतिकता म्हणजे व्यक्तीच्या मूल्यांवर आधारित आचर आचरणाचे निकष, जे योग्य किंवा अयोग्य ठरतात. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. नैतिकता ही संस्कृती. बघा, संस्कृती म्हणजे काय तुम्हाला सांगितलं? कस्टम, ट्रॅडिशन, कुटुंब, समाज, धर्म, शिक्षण यावर अवलंबून असते. राईट. महात्मा गांधी यांची नैतिकता सत्य आणि अहिंसा. गांधीजी नेहमी कशावरती चालले? सत्य आणि अहिंसा. म्हणजे बघा, असं जर तुम्हाला आलं प्रश्न, सर्व नैतिक मूल्य हे नीती मध्ये घेतले जाऊ शकतात, खरे का खोटे? नाही ना. सर्व नैतिक मूल्य घेऊ शकता का तुम्ही? नाही. माझं नैतिक मूल्य काय? हिंसा. पण त्या हिंसाचं मूल्य तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता का? नीतिशास्त्रामध्ये नाही. राईट. बघा, इमॅन्युअल कांट ह्यांच्या नैतिकतामध्ये काय होतं? मानवचा आदर केला पाहिजे. सर्वात श्रेष्ठ मूल्य म्हणजे काय? मानवचा आधार. राईट. आदर. आदर म्हणजे काय? रिस्पेक्ट. राईट. नैतिकताचे प्रकार: वैयक्तिक नैतिकता असू शकते, सामाजिक नैतिकता असू शकते, व्यावसायिक नैतिकता असू शकते. बरोबर आहे का नाही? हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या नैतिकता आहेत. एथिक्स म्हणजे काय? नीतीशास्त्र, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? नीतिमत्ता. काय म्हणू शकतो आपण त्याला? नीतिमत्ता. काय शब्द देऊ शकतो आपण त्याला? नीतिमत्ता. हर्षद कळतंय का? मंडा, मैथिली, निलेश, सगळ्यांना कळतंय का? सुशील. राईट. नीतिमत्ता म्हणजे म्हणजे हे बघा,
सगळ्यात महत्वाचं, नीतिमत्ता म्हणजे काय आहे? नैतिक आचरणासाठी ठरवलेले मानक, स्टँडर्ड्स. बरोबर आहे. स्टँडर्ड म्हणजे काय? हेच झालं ना मित्रांनो, जे तुम्ही ठरवलेलं आहे, राईट, की कुठले योग्य आणि कुठले अयोग्य आहेत. स्टँडर्ड ठरवले तुम्ही की कुठले योग्य आहेत, कुठले अयोग्य आहेत. बरोबर आहे का नाही? बघा, ते व्यक्तीला पण, संस्थाला पण, समाजाला पण, शासनाला पण काय करतं? मार्गदर्शन. काय देतं ते? मार्गदर्शन देत आहे. राईट. मी जेवढं एवढं सांगतो तेवढंच फक्त करा. आणि दोन्ही, नीतिमत्ता आणि नैतिकताच्या बेसला, कशाच्या आधारावरती आहे? मूल्य हे नैतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून योग्य किंवा अयोग्य ठरवणारे मार्गदर्शक तत्वे असतात. तुम्ही मूल्यांना काय म्हणू शकतो? मूल्य, मूल्य म्हणजे काय आहे? मूल्य म्हणजे काय आहेत? मार्गदर्शक तत्वे. मूल्य म्हणजे योग्य किंवा अयोग्य ठरवण्यासाठी वापरण्यात येणारे निकष आहेत. राईट. आता बघा, तुम्ही कुठले मूल्य योग्य ठरवता आणि कुठले मूल्य अयोग्य ठरवता? कशावरनं ठरवत आहे? कशाच्या आधारे ठरवता? पहिली गोष्ट, विश्वास. विश्वास कुठल्या, आपण बघितलं ऑलरेडी, विश्वास कुठं वापरतो आपण? धर्मामध्ये. विश्वास कुठं वापरतो आपण? कुटुंबामध्ये. माझा माझा विश्वास आहे देवामध्ये. बरोबर आहे का? त्याला काय तर्क आहे? नाहीये. पण काय तुमचा विश्वास. विश्वासला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? बिलीफ्स. काय म्हणतो आपण त्याला? बिलीफ्स. राईट. कोणत्याही गोष्टीला योग्य किंवा अयोग्य आहेत या बाबतीत माझी धारणा आहे. विश्वास कशावरच्या आधारे असतो? धारणा. या धारणाला तुम्ही एक्सप्लेन केलं किंवा नाही केलं, पण तुमची धारणा असते. काय असते तुमची ती धारणा? आलं का तुम्हाला लक्षात? तुमच्या धारणेवरती तुमचा विश्वास असतो. त्याला काय तर्कवाद नाही, तुम्हाला त्याला काय प्रूफ नाही, वस्तुनिष्ठा नाही. येतं तुम्हाला लक्षात? ते सगळ्यांचं कसं असतं विश्वास? सगळ्यांचा विश्वास कसा असेल? म्हणून कशाच्या आधारे असेल? व्यक्तिनिष्ठ असेल, वस्तुनिष्ठ नाही. माझा विश्वास गणपती बाप्पांवरती, तुमचा विश्वास कृष्णावरती असेल, तुमचा विश्वास राम देवावरती असेल, तुमचा विश्वास दुसऱ्या देवावरती असेल. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणून तिथं काय नाहीये? वस्तुनिष्ठा नाहीये. तिथं काय आहे? व्यक्तिनिष्ठ. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर दुसरं, आपण आपले मूल्य कशावरनं ठरवतो? एक म्हणजे विश्वास, दुसरा कशावरनं ठरवतो? दुसरं कशावरनं ठरवतो आपले मूल्य आपण? ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? मी जर दारू पिली तर माझं लिव्हर खराब होईल. काय माझ्याकडं? ज्ञान. मी जर सिगरेट फुकलं तर मला काय होऊ शकते? कॅन्सर होऊ शकतो समजा, किंवा मला लंग्सचा काहीतरी त्रास होऊ शकतोय. हे मला काय? ज्ञान आहे. त्यावरनं मी काय ठरवलं? मूल्य. की मी दारू पिणार नाही, मी सिगरेट फुकणार नाही, माझे मूल्य. आलं आलं का तुम्हाला लक्षात? येतं तुम्हाला लक्षात? तर मूल्य कशावरनं ठरतात? नॉलेज. नॉलेज कशावरनं येतो? अनुभव किंवा शिक्षणानंतर तुम्हाला काय मिळतं? नॉलेज, ज्ञान. आणि त्या ज्ञानावरती तुम्ही काय ठरवता? तुमचे मूल्य निर्मिती होते. म्हणून तर शाळेत का आपण पाठवतो विद्यार्थ्यांना? कारण की शाळेत तुम्हाला काय शिकवलं जातं? सायन्स. सायन्स वरनं तुमचे मूल्य कशाच्या आधारे बनणार? तर्कशास्त्रावर. तुम्हाला शाळेत काय शिकवलं जातं? हिस्ट्री, जॉग्राफी. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुमचा दृष्टिकोन कसा बनत जातो? व्यापक. आलं का तुम्हाला लक्षात? येतं तुम्हाला लक्षात? ओके. तर अशी गोष्ट आहे. बघा, व्यक्तिगत अनुभव वर्ण पण मूल्य बनतात. तुम्ही जर कधी खोटं बोलला आणि तुम्हाला लयच कोणीतरी मारलं, आईनी, वडिलांनी, शिक्षकांनी, बरोबर आहे का नाही? किंवा तुम्ही कॉपी करताना पकडले गेले, मग त्या दिवशी तुम्ही विचार केला किंवा आता ह्याच्यानंतर मी कधी अशी गडबड करणार नाही. म्हणजे तुमचा काय झाला तो? व्यक्तिगत अनुभव. व्यक्तिगत अनुभव त्यावरनं तुमचं काय ठरले? मूल्य. तुमचे काय ठरले? मूल्य. आलं लक्षात? म्हणजे मूल्य ठरण्याचे दोन तीन कारण कुठले कुठले आहेत मित्रांनो? एक, विश्वास. दुसरं कशावरनं ठरवतात? ज्ञान. आणि तिसरं कशावरनं आहे? एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे काय?
वैयक्तिक अनुभव. आता या सर्व गोष्टींवरनं जीवनातील अनुभव, राईट, व्यक्ती, समाज, धर्म, संस्कृती, शिक्षण याच्यामुळे मूल्य विकसित होतात. मूल्य कुठले कुठले आहेत बघा. सत्यवादिता म्हणजे काय? ऑनेस्टी, हा मूल्य असू शकतो. दुसरा मूल्य काय आहे? न्याय. मला नेहमी सर्व गोष्टींमध्ये काय करायचंय? न्याय करायचं. सेवा वृत्ती, पुढचं मूल्य कुठलं आहे? सेवा वृत्ती, कंपॅशन, लोकांची मला सेवा करायची आहे, त्यांना मदत करायची आहे. सेवा वृत्ती म्हणजे कंपॅशन. स्वातंत्र्य, फ्रीडम. फ्रीडम हा पण एक मूल्य आहे ना. स्वातंत्र्य येतं लक्षात, म्हणजे काय? फ्रीडम येतं तुम्हाला लक्षात. स्वातंत्र्य, फ्रीडम. आणि पुढं काय आहे? उत्तरदायित्व म्हणजे काय? रिस्पॉन्सिबिलिटी. राईट, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व नाही, ऍक्च्युली उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी असतं. आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय असतं? जबाबदारी. म्हणजे हे ट्रान्सलेशन ऍक्च्युली रॉंग आहे, फक्त हे करेक्ट करून घ्या. उत्तरदायित्व म्हणजे काय असतं? अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी. आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय असते? जबाबदारी, जे पुढे मी तुम्हाला शिकवणारच आहे आज. राईट. मूल्यांचे महत्व. काय असतं महत्व मूल्यांचं? माझे मूल्य जर ठरले असतील माझ्या जीवनामध्ये, तर मी काय करू शकतो? निर्णय प्रक्रिया माझी एकदम सोपी होऊन जाईल. मला जास्ती प्रॉब्लेम येणार नाही निर्णय घेण्यामध्ये. पटपट मी निर्णय घेऊ शकतो, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. नैतिक वर्तनाला दिशा देते. राईट. समाज चांगल्या प्रकारे होईल, चांगला चालेल समाज. राईट. सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. व्यक्तींचे वर्तन आणि जीवनशैली ठरवतात. संस्था आणि सरकारासाठी मार्गदर्शन तत्त्वे ठरतात. आलं लक्षात? चला पुढं. आता मूल्ये आपण ऑलरेडी बघितले, कुठे कुठल्या लेवलला मूल्य असू शकतात. वैयक्तिक मूल्य, प्रामाणिकता, कष्टाळूपणा, नम्रता. कोण कोण नम्र असतंय, कोण कोण नाही? बरोबर आहे का नाही? तर हे कुठल्या लेवलला मूल्य आहेत? वैयक्तिक लेवल. व्यक्तिगत, व्यक्तिगत मूल्य. दुसऱ्या कुठल्या लेवलला मूल्य आहेत? सामाजिक, सामाजिक मूल्य. समाज कशामध्ये मानतोय? समानता, बंधुत्व, सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजे इंग्लिशमध्ये काय? टॉलरन्स. काय आहे? टॉलरन्स. बंधुत्व म्हणजे काय असतं इंग्लिशमध्ये? फ्रॅटर्निटी. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधला शब्द आहे ना, फ्रॅटर्निटी. आणि समता म्हणजे काय? इक्वॅलिटी. नैतिक मूल्य. नैतिक मूल्य असे मूल्य जे तुम्ही कशाच्या आधारे ठरवता? तर्कच्या आधारे. व्हेरी गुड. तर्कच्या आधारे ठरवलेले मूल्य, जे तुम्ही योग्य किंवा अयोग्य ठरवलेले आहेत. अहिंसा, सत्य, इमानदारी. आलं लक्षात तुम्हाला? चला पुढं. राजकीय मूल्य पण असू शकतात. बरोबर आहे. आर्थिक मूल्य असू शकतात. काटकसर. राईट. पारदर्शकता. व्यावसायिक मूल्य असू शकतात. बरोबर आहे. बघा इथं लिहिलेलं आहे आपण. निपुणता. काय आहे? निपुणता, पारदर्शकता. आता बघा, व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे आपल्या लक्षात काय? मूल्य. आणि मोरॅलिटी म्हणजे काय असतं? नैतिकता. आपल्याला आलं का लक्षात? 100%. कशाच्या आधारे मूल्य बनतात? विश्वास, नॉलेज. आणि अजून कशाच्या आधारे असतो? व्यक्तिगत अनुभव. राईट. आता वेगवेगळे जे आपल्याला महत्वाचे संकल्पना आहेत, ते आपण आता अभ्यास करणार आहोत. एथिक्स मधले महत्वाचे संकल्पना आपण बघणार आहोत. कुठले महत्वाचे संकल्पना आहेत ते बघणार आहोत. कुठले महत्वाचे संकल्पना आहेत? पहिलं महत्वाचं जे संकल्पना आहे, प्रामाणिकपणा, इमानदारी. काय? प्रामाणिकपणा. डायरेक्ट तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, तुमच्याप्रमाणे प्रामाणिकपणा म्हणजे काय? आणि तुमच्या जीवनात तुम्ही कुठं प्रामाणिकपणा दाखवला? हा इनफॅक्ट आज लिहा 10 मार्कासाठी. लिहा. तुमच्याप्रमाणे प्रामाणिकता म्हणजे काय? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठे दोन असे किस्से सांगा जिथे तुम्ही प्रामाणिकता दाखवली किंवा प्रामाणिकपणा दाखवला. दोन असे तुमच्या जीवनातले
किस्से सांगा जिथं तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला. आणि दोन, सामाजिक जीवनामधील प्रामाणिकपणातील प्रामाणिकपणाचे उदाहरण द्या. प्रामाणिकपणाचे उदाहरण द्या. आलं का लक्षात? हम्म? हे लिहायचे. आता बघा, प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा मधलं म्हणजे काय? सत्य वर्तन करणे. इथे लक्षात, जे बोलतो त्यावर ठाम राहणे म्हणजे प्रामाणिकपणा. पहिलं संपल प्रामाणिकपणा म्हणजे काय लिहिणार? जो सत्यवचन करतो, जो सत्य बोलतो तो प्रामाणिक. येतं आणि जो बोलतो त्याच्यावरती ठाम राहतो तो प्रामाणिक. इथे लक्षात तुम्हाला. प्रामाणिकता म्हणजे काय? सत्यता. प्रामाणिकता म्हणजे काय? विश्वासार्हता. म्हणजे बाबा त्यावरती आपण विश्वास करू शकतो. राईट. व्यक्ती खोटं बोलत नाही, फसवणूक करत नाही, कोणत्याही गोष्टीत प्रामाणिक राहतो. आलं लक्षात? उदाहरण, एखादा प्रशासक भ्रष्टाचार विरुद्ध काम करताना सत्य बोलतो आणि चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. विद्यार्थी परीक्षा दिली असताना कोणतेही काय केलं नाही त्यांनी? प्रतारणा केली नाही. प्रतारणा म्हणजे काय असतं? प्रतारणा म्हणजे काय असतं? फसवणूक. प्रतारणा म्हणजे काय असतं? फसवणूक केली नाही. आता बघा, एक टप्पा पुढे जातोय आपण. तुम्ही प्रामाणिक आहात, बट प्रामाणिकपणाच्या पुढचं मूल्य, प्रामाणिकपणापेक्षा मोठं मूल्य, प्रामाणिकपणापेक्षा अवघड मूल्य हे कुठलं आहे? सचोटी. कुठलं आहे? सचोटी. प्रामाणिकपणापेक्षा जे मोठं मूल्य आहे, दॅट इज इंटिग्रिटी. कुठलं आहे? इंटिग्रिटी. आलं तुम्हाला लक्षात? त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? सचोटी. येतं तुम्हाला लक्षात? त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? सचोटी. सचोटी म्हणजे काय असतो बघा? प्रामाणिकपणा म्हणजे फक्त खरं बोलणे हे प्रामाणिकपणा आहे. सचोटी म्हणजे हा मोठं मूल्य आहे. प्रामाणिकपणापेक्षा लिहा, मोठं मूल्य आहे. प्रामाणिकपणापेक्षा मोठं मूल्य आहे. प्रामाणिकपणापेक्षा कठीण मूल्य आहे. त्याचं आचरण करणं कठीण आहे, प्रामाणिकपणापेक्षा जास्त कठीण आहे. का? कारण की कारण की सचोटी म्हणजे जेव्हा व्यक्तीचा विचार, शब्द आणि कृती, विचार तीन गोष्टी बघा मित्रांनो, विचार, शब्द आणि कृती, यामध्ये काय असलं पाहिजे? सुसंगती. यामध्ये काय असलं पाहिजे? सुसंगती. तिथं फक्त काय होतं? प्रामाणिकपणामध्ये काय होतं? फक्त सत्य बोलणे. तुमचे विचार काय आहेत काय घेणं देणं नाही. तुमचे कृती काय आहेत ते माहित नाही. तुम्ही बोलला सगळं चांगलं सत्य सत्य, पण केलं काहीतरी गडबड. आला तुम्हाला लक्षात? इथं काय आहे? विचार, कृती आणि शब्द ह्याच्यामध्ये काय आहे? सुसंगता. म्हणून याला व्यापक संकल्पना म्हटलेलं आहे. लिहा, म्हणून सचोटीला व्यापक संकल्पना म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? व्यापक संकल्पना म्हटलेलं आहे. राईट. पुढे लिहिलं पाहिजे, सहसा प्रामाणिकपणाचा समावेश सचोटी संकल्पनात करता येतो. प्रामाणिकपणाचा समावेश जो आहे तो सचोटी या संकल्पनात केला जातो. बरोबर आहे. सचोटी. सचोटी हे कशाच्या आधारावरती आहे? सचोटी कशाशी निगडित आहे? सचोटी हे दर्शवतं संपूर्णता. सचोटी काय दर्शवतं? संपूर्णता. संपूर्ण शब्द कुठून आला? इंटिग्रिटी हा शब्द आलेला आहे. इंटिग्रल. इंटिग्रल म्हणजे कम्प्लीट. कम्प्लीट म्हणजे काय आहे मराठीत? संपूर्णता. संपूर्णता म्हणजे काय? तुमचे विचार, तुमचे आचार, तुमचे शब्द सगळ्यामध्ये काय आहे? सुसंगती आहे. एमपीएससीचं लेक्चर चाललंय. कुठली बॅच आहे तुझी? हे बस. काय चाललेलं आहे मित्रांनो? काय चाललेलं आहे? सचोटी. सचोटी. सचोटी म्हणजे काय असतं? संपूर्णता. संपूर्णता का असतं? वाय इट इज संपूर्णता? की फक्त बोलण्यामध्ये नाही, कृतीमध्ये आणि विचारमध्ये पण काय आहे?
सुसंगता. आणि दुसरा शब्द काय वापरला पाहिजे? राईट, काय वापरलं पाहिजे? सुसंगती म्हणजे काय? कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी. आलं तुम्हाला लक्षात? राईट. उदाहरण काय आहे? एखादी सरकारी अधिकारी, जरी त्याला दबाव बघा, जेव्हा सगळं चांगलं चाललेलं आहे तेव्हा सरकारी अधिकारी हा प्रामाणिक असू शकतो. पण सरकारी अधिकारीवरती भरपूर दबाव आणलेला आहे, तरी त्या दबावाच्या खाली सुद्धा तो नियमाचे पालन करतोय, तो भ्रष्टाचार करत नाहीये. का? त्यांनी काय दाखवलेलं आहे? सचोटी. काय दाखवलेलं आहे त्यांनी? सचोटी. आलं तुम्हाला लक्षात? का सचोटी दाखवली त्यांनी? कारण की त्याच्या विचारच क्लिअर आहेत. त्याचे त्याचे विचार क्लिअर आहेत आणि त्या विचारप्रमाणे चाललेला आहे. तुम्ही प्रामाणिक आहात, एक लक्षात घ्या मित्रांनो. आता महत्वाचं सांगतोय, प्रामाणिक मध्ये ते ऍड करून घ्या. आत्ता का सांगतोय त्याला पण अर्थ आहे, कारण की आता तुम्हाला सचोटी का आलेलं आहे. तुम्ही प्रामाणिक आहात. प्रामाणिक हे काय असू शकतं? प्रामाणिक हे टेम्पररी गोष्ट असू शकते. प्रामाणिक काय असू शकतं? त्या क्षणासाठी तुम्ही प्रामाणिक आहात, लक्षात घ्या. त्या क्षणासाठी तुम्ही प्रामाणिक आहात, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही प्रामाणिक आहात. बट सचोटी कसं असतं? सचोटी कसं असतं? सचोटीसाठी आपण शब्द वापरलेला आहे कन्सिस्टन्सी, सुसंगती. तुम्ही नेहमी सचोटी दाखवता का? कारण की त्यामध्ये तुमचे विचार, आचार आणि तुमचं जी कृती आणि तुमची जी काही शब्द आहेत ते सगळे कसे आहेत? सगळे सेम आहेत. प्रामाणिकतामध्ये कसं होईल? तुम्हाला जर भीती वाटली की कोणीतरी मला पकडेल, कोणीतरी माझं खोटं हे उलगडास आणेल, तर तुम्ही प्रामाणिक झाले. म्हणजे प्रामाणिक काय आहे? टेम्पररी असू शकतं, असं नाही म्हणत नेहमी टेम्पररी आहे. असू शकतं क्षणिक, त्याला काय म्हणू शकतो आपण? क्षणिक असू शकतं. येतं तुम्हाला लक्षात? आलं तुम्हाला लक्षात? बट इंटिग्रिटीचं दुसरी परिभाषा काय केली जाते बघा? इंटिग्रिटीची दुसरी परिभाषा काय केली जाते? दुसरी परिभाषा इंटिग्रिटीची, सचोटीची अशी केली जाते, जेव्हा कोणी बघत नसेल, जेव्हा कोणी बघत नसेल त्या काळामध्ये पण जर मी प्रामाणिक राहिलो, म्हणजे मी काय दाखवलेलं आहे? सचोटी दाखवलेली आहे. मला आलं का लक्षात? फरक कळतोय का तुम्हाला? म्हणून आपण पहिलेच लिहिलेलं आहे, कुठली संकल्पना जास्ती व्यापक आहे? सचोटी. आलं का लक्षात? लिहिता येईल का तुम्हाला आता? लिहिता येईल का? बोला येस और नो. ऑनलाईन स्टुडंट सगळ्यांनी बोलायचंय. राईट. प्रामाणिकता बघा काय लिहिलंय? सत्य वर्तन करणे. येतं लक्षात? सत्य वर्तन करणे. सचोटी म्हणजे बघा एक व्यापक मूल्य आहे. येतं लक्षात? व्यापक मूल्य आहे. अजून एक शब्द बघा काय आहे याच्यामध्ये? सचोटी काय दर्शवते? स्थिरताचा समावेश आहे. स्थिरता दर्शवते. सचोटी काय दर्शवते? स्थिरता. स्थिरता का दर्शवते? कारण की प्रामाणिकपणा, आज तुम्ही प्रामाणिक आहात, उद्या नाहीयेत, अस्थिरता असू शकते. बट सचोटीमध्ये काय? तुमचे विचार, तुमचे आचार, तुमचे कर्म, तुमचं शब्द हे सगळे कसे आहेत? समान. हे सगळे कसे आहेत? हे सगळे कसे आहेत? समान. म्हणून ह्याच्यामध्ये काय आहे? स्थिरता. सचोटीमध्ये काय आहे? स्थिरता. मुद्दा काय आलाय का? बोला, हा आहे ना? व्यक्ती जो म्हणतो तो करतो, सुसंगती आहे. यामध्ये विचारांचा, कृतींचा आणि शब्दांचा काय असावा लागतो? एकत्रित एकत्रितपणा. काय असायला लागतो? एकत्रितपणा. आणि या एकत्रितपणा वर्ण आपण कुठला शब्द आणलेला होता? इंटिग्रिटी. इंटिग्रिटी हा शब्द एकत्रितपणावरनं येतो. म्हणून व्यक्तीचं काय दिसतं तुम्हाला? संपूर्णतेचे सूचक आहे. कसलं सूचक आहे? संपूर्णतेचे सूचक आहे. लिहून घ्या. सचोटी नियमाचे पूर्णपणे पालन करणे. राईट. जेव्हा कोणी आपल्यावर लक्ष ठेवत नाही तेव्हा, येतं लक्षात? मी स्वतःला पाहत आहे. काय लिहायचं मित्रांनो? सचोटी आलं की मी स्वतःला पाहत आहे. मला दुसऱ्या दुसऱ्या लोकांनी माझ्याकडे पाहण्याची गरज नाही. दुसऱ्या लोकांनी माझ्याकडे लक्ष ठेवण्याची गरज नाही. जरी कोणी लक्ष दिलं नाही तरी मी कसा वागणार आहे? प्रामाणिक वागणार आहे. त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही काय आहे?
सचोटी दर्शवलेली आहे. मिळालं का तुम्हाला लक्षात? आलं का तुम्हाला लक्षात? राईट. पण बघा कधी कधी काय होतं, प्रामाणिकपणा आणि सचोटी हे वेगळे वेगळे ठरतात. कारण की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, प्रामाणिकपणा हे कसं असू शकतं, कसं असू शकतं, क्षणिक, बरोबर आहे का नाही, टेम्पररी असू शकतं प्रामाणिकपणा. राईट. सिच्युएशन प्रमाणे चेंज होऊ शकतो तुमचा प्रामाणिकपणा. आलं तुम्हाला लक्षात? राईट. जेव्हा व्यक्ती प्रामाणिक असतो पण त्याच्याकडे सचोटी नसते, राईट, संवेदनशील माहिती प्रकट करणे. बघा, मी प्रामाणिक आहे पण सचोटी दाखवली नाही म्हणजे काय, संवेदनशील काहीतरी तुम्ही हे दिलं. बघा, एखादा डॉक्टर रुग्णाची खाजगी वैद्यकीय माहिती सर्वांसमोर सांगतो, प्रामाणिकपणे तुम्ही सांगून टाकलं ह्याला काय झालेलं आहे, कॅन्सर. पण हे सचोटी आहे का? नाही. का सचोटी नाहीये? की जी कसली, कसली ती माहिती आहे, संवेदनशील माहिती आहे ना. तुम्हाला आवडेल का तुमच्याबद्दल कोणी असं बाहेर सांगितलं तर? आलं तुम्हाला लक्षात? आलं तुम्हाला लक्षात? राईट. म्हणजे तुम्ही काय दाखवले नाही, सचोटी दाखवली नाही, तुम्ही चांगले मूल्य दाखवले नाही. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर ते महत्वाचं आहे. राईट. तर असे एक्झाम्पल्स तुमच्याकडं असले पाहिजे. राईट. हे बघा, जेव्हा एखादा व्यक्ती सचोटी दाखवतो पण प्रामाणिक नसतो, एखादा डॉक्टर, बघा परत उदाहरण बघा, एखादा डॉक्टर रुग्णाला शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगत नाही, म्हणजे त्यांनी प्रामाणिकता दाखवलेलं आहे का? नाही, खोटं बोलला तो. बट सचोटी दाखवलेली आहे. का सचोटी दाखवलेली आहे? कारण त्याचा मानसिक ताण वाढू शकतो. मुद्दा समजला का? आलं का तुम्हाला लक्षात? येतं लक्षात? राईट. असं तो मुद्दा आहे. हे बघा, प्रामाणिकपणा आणि सचोटी. प्रामाणिकपणा म्हणजे फक्त काय असतं, फक्त एवढंच लिहा, सत्य सांगणे, फसवणूक न करणे म्हणजे प्रामाणिकपणा. सचोटी म्हणजे काय, विचार, शब्द आणि कृती ह्याचं काय असलं पाहिजे, सुसंगती. म्हणून हे जास्ती व्यापक आहे. येतं तुम्हाला लक्षात? बाह्य कृतीवरती आधारित. तुम्ही प्रामाणिक का आहात? कुठला तरी क्षण असेल, कुठली तरी सिच्युएशन असेल म्हणून तुम्ही प्रामाणिक झालेला आहात. कुठल्या तरी बाह्य, बाह्य कृतीवर आधारित आहे. तुम्ही सचोटी कधी दाखवतात? इंटरनल. कारण की तुमचे जे आतले मूल्य आहेत, मूल्य कुठे आहेत? तुमच्या आत आहेत ना ते मूल्य, तुमचे स्वतःचे मूल्य आहेत. त्या मूल्याप्रमाणे तुम्ही वागताय. तुम्हाला कुठल्या बाह्य गोष्टींची गरज नाहीये प्रामाणिक बनण्यासाठी. मी प्रामाणिक का झालो? मला भीती वाटते. मी जर प्रामाणिक नसेल तर मला, बाबा काय होऊ शकतं, शिक्षा होऊ शकते, म्हणून मी प्रामाणिक आहे. बट सचोटीसाठी कुठली शिक्षाची तुम्हाला भीती वाटण्याची गरज आहे का? नाही. सचोटीसाठी तुम्हाला कोणी बाहेरनं बघण्याची गरज आहे का? नाही. सचोटी कशामुळे येते? तुमची अंतर्गत मूल्याच्या आधारित आहे. फरक कळाला का? फरक कळाला का? अरे बोलो. येस, नो, नो, येस. कारण की इथं बघा ना, इथं तुमचे विचार, विचार कशावर ठरणार? क्लिअर आहे? राईट. जेव्हा तुम्ही तुमच्या तत्वांवर ठाम राहता, अगदी कठीण परिस्थितीत सुद्धा, कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही तुमच्या तत्वांवरती, तत्व म्हणजे तत्व कुठून आले? तत्व, तत्व म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण? इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला? प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल्स म्हणजे काय असतं परत? जेव्हा तुम्ही तुमचे कुठले मूल्य, तुम्ही तुमचे मूल्य जे खूप जास्ती तुमच्या जीवनात ठाम आहेत आणि तुम्ही त्याचं ठामपणे अंमलबजावणी करता, ते तुमचे काय झाले? प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल म्हणजे कुठली परिस्थिती आली, या मूल्यांवरती मी मागे जाणार नाही, या मूल्यांचं मी पतन करणार नाही, या मूल्यांवरतीच मी माझं वर्तन आधारित राहणार माझं. म्हणजे ते काय झाले तुमचे? प्रिन्सिपल्स. काय झाले तुमचे ते? प्रिन्सिपल्स. इथं तुम्हाला लक्षात. इथं बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी स्पष्ट असता, म्हणजे तुम्ही काय दाखवलेली आहे? प्रामाणिकपणा. बघा, फक्त सत्य बोलणे, फक्त सत्य बोलणे हे प्रामाणिकपणा आहे. एखाद्या व्यक्ती संपूर्ण वागणुकीवर आधारित असते, संपूर्ण वागणुकीवर आधारित असतं. फक्त सत्य बोलणे नाही, त्याप्रमाणे काम पण करणे, त्याप्रमाणे विचार पण ठेवणे. आलं तुम्हाला लक्षात? मी जेवढं अंडरलाईन करतो तेवढंच तुम्हाला लिहायचंय. येतं लक्षात?
राईट, नाही तर काय लोक नोट्स घेऊन पण पास होतील ना. बरोबर आहे का नाही? आपल्याला लेक्चर महत्वाचं आहे. उदाहरण, एखादा कर्मचारी कंपनीच्या नुकसानाबद्दल सत्य सांगतो. एखादा अधिकारी भ्रष्टाचाराविरुद्ध उभा राहतो. का भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही उभा राहू शकता? कारण की तुमचे मूल्य हे खूप व्यवस्थित ठामपणे तुमच्या डोक्यात क्लिअर आहेत आणि तुम्ही तुमच्या मूल्यांप्रमाणे कृती दाखवत आहेत, जरी त्यावर त्याला नुकसान होऊ शकतं तरी. वैयक्तिक नुकसान असेल तरी मी त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभा राहू शकतो. का? मी काय दाखवलेलं आहे? फरक कळालाय का सचोटी आणि प्रामाणिकतामध्ये? येतं तुम्हाला लक्षात? चला, आता तुम्हाला मी तिसरी गोष्ट शिकवणार आहे. प्रामाणिकता झाली. सत्यावरती लक्ष केंद्रित. प्रामाणिकता म्हणजे कसलं आहे? सत्यावरती लक्ष केंद्रित. कसं असू शकतं ते? परिस्थितीनुसार, क्षणानुसार चेंज होऊ शकतं, परिस्थितीनुसार तुम्ही चेंज होऊ शकता. राईट. राईट. आता बघा, हे झालं आपलं प्रामाणिकपणा, सचोटी. आता तिसरी संकल्पना येणार आपली, जी आपल्या एथिक्स, जी आपल्या जी आपल्या अधिकारी जीवनामध्ये खूप जास्ती महत्वाची आहे. ती संकल्पना काय आहे? सत कर्तव्य निष्ठा. सत कर्तव्य निष्ठा म्हणजे काय? प्रोबिटी. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतो आपण? प्रोबिटी. सत कर्तव्य निष्ठा. राईट. म्हणजे काय? म्हणजे काय? आता बघा, खूप महत्वाची गोष्ट आहे. तिन्ही मी तुम्हाला समजवतो. प्रामाणिकता म्हणजे काय? सत्य बोलणे. सचोटी म्हणजे काय? विचार, शब्द आणि कृती ह्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? सुसंगता असली पाहिजे. आता बघा, माझे विचार जे आहेत कशावरनं ठरतात? कशावरनं ठरतात माझे विचार? मूल्यांवरनं. बरोबर आहे. आता समजा माझे मूल्य, सर्व मूल्य माझे चांगले असतील का? माझ्यामध्ये सर्व मूल्य चांगले असतील का? नाही. माझ्या मूल्यांना काय म्हणलं जातं? माझे जे वैयक्तिक मूल्य आहेत त्याला काय म्हणलं जातं? नैतिकता, मोरॅलिटी. व्हेरी गुड. बरोबर आहे का नाही? तर माझे सर्व मूल्य चांगले आहेत का? म्हणून नवीन एक संकल्पना आणली गेली. त्याला काय शब्द दिला गेला? प्रोबिटी. प्रोबिटी हा संकल्पना कशी आहे लक्षात घ्या. मी जिथे काम करतो, आता फॉर एक्झाम्पल आपण सर्व कुठं काम करायचं आपल्याला? सिव्हिल सर्व्हिस. सिव्हिल सर्व्हिस म्हणजे आपण काय म्हणतो मराठीत? हा, नागरी सेवेत तुम्हाला काम करायचं आहे. नागरी सेवेत म्हणजे कोणाची तुम्हाला सेवा करायची आहे? बरोबर आहे, लोकशाही आहे, तर कोणाची सेवा करणार तुम्ही? म्हणून तुम्ही लोकसेवक आहात. काय आहात तुम्ही? पब्लिक सर्वंट, लोकसेवक. बरोबर आहे. आता तुमचे मूल्य काहीतरी आहेत बाबा, हे तुमचे मूल्य आहेत. बरोबर आहे. ह्याच्यामधले समजा एवढे मूल्य वाईट आहेत. बरोबर आहे. एवढे मूल्य वाईट आहेत असू शकतं ना सगळ्यामध्ये, का तुमचे सगळेच मूल्य चांगले आहेत? कोणी आहे का तसं? हात वरती करा बरं. हा, तो बुद्ध झाला ना मग. तुम्हीच इकडे या, मग मी तिकडे बसतो. आता तुम्हाला लक्ष क्लिअर आहे नाही? राईट. तर माझे थोडे मूल्य वाईट आहेत. म्हणून माझ्याकडं अशी यादी असली पाहिजे की एक लोकसेवक जो आहे, पब्लिक सर्वंट, त्यामधले कुठले कुठले मूल्य अपेक्षित असले पाहिजे. बरोबर आहे. अ पब्लिक सर्वंट शुड हॅव अ लिस्ट ऑफ दिस मूल्यज, दिस व्हॅल्यूज. बरोबर आहे का नाही? आणि त्या मूल्यांचं मी काय केलं पाहिजे? अंमलबजावणी केली पाहिजे. जेव्हा मी कार्यरत आहे एक लोकसेवक म्हणून, तेव्हा कुठल्या मूल्यांची मी अंमलबजावणी केली पाहिजे? जे मूल्य लोकसेवकसाठी अनिवार्य आहेत. त्या मूल्यांची जर मी लोकसेवक म्हणून जेव्हा कार्यरत आहे तेव्हा मी जर अंमलबजावणी केली, तर मी काय दर्शवलेलं आहे? तर मी काय दर्शवलेलं आहे? सत कर्तव्य निष्ठा. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे मी काय दर्शवलेलं आहे? प्रोबिटी. मुद्दा काय आलाय? मुद्दा काय आलाय? आलं का तुम्हाला लक्षात? राईट.
प्रोबिटी म्हणजे सत्कर्तव्यनिष्ठा. म्हणजेच बघा काय लिहिलेलं आहे इथं. कशावरती भर आहे जास्तीत जास्ती? सार्वजनिक वर्तन. कशावरती भर आहे? सार्वजनिक वर्तन. सार्वजनिक वर्तन मध्ये पण आपल्याला, कारण की आपण ही परीक्षा कशासाठी देतोय? अधिकारी बनण्यासाठी देतोय. म्हणून आपल्याला प्रोबिटीचं सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी अर्थ काय आहे? प्रशासकीय नैतिकता वर भर. तुम्ही जेव्हा प्रशासन मध्ये जाणार आहात, प्रशासकीय अधिकारी बनणार आहात, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठले मूल्य हे फॉलो केले पाहिजे, कुठल्या मूल्यांचं आचरण केलं पाहिजे, त्याच्यावरती भर आहे. येतं लक्षात? तर कुठले मूल्य असतात प्रशासनमध्ये? पारदर्शकता, सत्यता, उत्तरदायित्व, वगैरे वगैरे. हे सर्व मूल्य एक प्रशासकाला ची यू कॅन से डिफाईन केलेले आहेत, की या सगळ्या मूल्य त्यांनी फॉलो करायचे आहेत. बरोबर आहे? विशेषतः कशावरती भर आहे? अंमलबजावणी. सार्वजनिक प्रशासन, राईट, ह्यामध्ये तुम्ही अंमलबजावणी केलं पाहिजे. एक सरकारी अधिकारी कोणत्याही दबावाशिवाय सार्वजनिक निधी योग्य ठिकाणी वापरतो आणि पारदर्शकता राखतो. ह्यांनी काय दाखवलेलं आहे? सत्कर्तव्यनिष्ठा दाखवलेली आहे. आलं का लक्षात तुम्हाला? बोला आहे ना? तिन्ही संकल्पनांमधला फरक काय आला का? प्रामाणिकता, सचोटी आणि सत्कर्तव्य निष्ठा. मुद्दा काय आला? अरे बोलो. येस, नो, नो, येस. राईट. हे बघा. आता पुढची संकल्पना कुठली आहे? जबाबदारी. दोन वेगळे वेगळे संकल्पना आहेत. एक आहे जबाबदारी आणि दुसरं काय आहे मित्रांनो? उत्तरदायित्व. एक काय आहे? जबाबदारी आणि दुसरं काय आहे? उत्तरदायित्व. जबाबदारी म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणणार आपण? रेस्पॉन्सिबिलिटी. इंग्लिशमध्ये काय म्हणणार? रेस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी म्हणजे कोणत्याही व्यक्तीला दिलेले कार्य पूर्ण करण्याची नैतिक बांधिलकी. सोप्प भाषेत लिहू शकता. जबाबदारी म्हणजे काय? तुम्हाला तुम्हाला जे काम दिलेलं आहे ती तुमची जबाबदारी आहे. बरोबर आहे? तुमची नैतिक बांधिलकी आहे. जबाबदारी पूर्ण करताना ती योग्य पद्धतीने केली जात आहे का नाही याची खात्री करावी लागते. सर्वात महत्वाचं, जेव्हा पण शब्द जबाबदारी वापरला जातो तेव्हा सर्वात महत्वाची संकल्पना, सर्वात महत्वाचा शब्द जो तुमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे तो म्हणजे काय? जबाबदारी कशी असते? वैयक्तिक, इंटरनल. बघा मी तुम्हाला उदाहरण देतो. युपीएससीच्या पेपरमध्ये, मुख्य परीक्षाच्या नीतीशास्त्राच्या पेपरामध्ये हे केस स्टडी विचारली गेली होती. काय विचारलं गेलं होतं? केस स्टडी. काय केस स्टडी होती? तुम्ही युपीएससीचा अभ्यास, खूप परिश्रम केले, कठोर परिश्रमानंतर तुम्ही आता कुठल्या स्टेजला पोहोचलेले आहात? मुलाखतच्या स्टेजला पोहोचलेले आहात. तुम्ही आता युपीएससीच्या मुलाखत द्यायला निघालेले आहात. रस्त्यावर तुम्ही काय बघताय? ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये तुमचं कोणतरी लांबचं नातेवाईक दिसतंय. आता तुम्ही जर त्यांना मदत केली, दुसरं कोणी मदत करत नाहीये रस्त्यावरती, तुम्ही जर मदत केली तर तुम्ही मुलाखतीसाठी काय व्हाल? उशीर होईल तुम्हाला. कदाचित तुम्हाला मुलाखतीसाठी घेणार नाही. आणि जर तिथं मदत केली नाही तर त्यांचा जीव पण जाऊ शकतो. आलं तुम्हाला लक्षात? काय करणार अशा परिस्थितीमध्ये? युपीएससी द्या भाऊ. नातेवाईक खूप आहेत. बरोबर आहे का नाही? आणि एकदा पास झालो की नातेवाईक अजून वाढतील. बरोबर आहे का नाही? हा. काय करणार? आता इथं आपल्या चौकटीत, क्लासरूमच्या चौकटीत सगळं एकदा आदर्शवादच दाखवणार विद्यार्थी. सगळ्यात जास्ती आदर्श दुनिया जर बघायची असेल तर क्लासरूम मध्ये असते. ती कुठं असती? क्लासरूमच्या बाहेर झालं की हुंडा पण घेणार मी. बरोबर आहे का नाही? रेट ठरलेला आहे. किती उत्कर्ष. हा. बालविवाह पण रेडी करायला. सगळं आहे, पण इथं नाही. क्लासरूमच्या आत सगळं एकदम आदर्शवाद. लगेच तो काय म्हणतो? ईश्वर. मग नातेवाईकाला मदत करणार. एखाद्या नातेवाईकने त्रास दिला असेल तर त्याला अजून दोन लाथा मारून जाणार पुढं. बरोबर आहे का नाही? हो म्हणतो. हा. काय करणार? काय करणार?
चला, काय करणार नाही करणार तो नंतरचा विषय. पण समजा, इथं लक्ष द्या, समजा तुम्ही त्यांना मदत केली नाही, समजा तुम्ही त्यांना मदत केली नाही, तर कोणी तुमच्यावरती खटला टाकू शकते का? कोणी तुम्हाला कोणी तुमच्यावरती असं म्हणू शकतंय का की तुम्ही मदत केली नाही, बरोबर आहे, म्हणून त्यांचा जीव गेला? आरोप कोणी करू शकते का तुमच्यावरती? नाही. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी कशी असते? कशी असते ही? कशी असते? वैयक्तिक. कशी असते ती? इंटरनल असते. मी मदत केली नाही, वैयक्तिक, मला आतनं वाईट वाटतं, माझ्या आदर्शांच्या विरुद्ध आहे, माझ्या मूल्यांच्या विरुद्ध आहे, म्हणून मी ते करतोय. कोणी माझ्यावरती मी केलं नाही तर आरोप करू शकत नाही. बेस्ट उदाहरण मी इथं दिलं, बेस्ट उदाहरण इथं दिलेलं, इथं इथं बेस्ट उदाहरण. एखादा शिक्षक शिक्षक तुमचा इतिहासाचा शिक्षक आहे, तुमचा भूगोलाचा शिक्षक आहे, इथं लक्ष द्या मित्रांनो, ते भेटणार आहे घरी, वाचू शकता तुम्ही. एखादा इतिहासचा शिक्षक आहे, भूगोलचा शिक्षक आहे, त्याचं मेन 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 कार्य काय आहे? तुम्हाला इतिहास शिकवायचं. इतिहास शिकवायचं म्हणजे काय असतं? टेक्स्टबुक संपवायची, आहे का नाही? पुस्तक जे दिलेलं आहे, ते पुस्तक मधल्या सगळ्या गोष्टी चॅप्टर कव्हर करायच्या, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क पडले, हेच त्याचं काम आहे ना. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जर त्यांनी तुम्हाला चार वेगळ्या चांगल्या गोष्टी शिकवल्या, जीवनातील चांगले मूल्य शिकवले, बरोबर आहे, तर ही त्याची काय झाली? जबाबदारी. ही त्याची काय झाली? जबाबदारी. त्यांनी जर ही जबाबदारी नाही पार पाडली तर त्याला कोणी आरोप करणार आहे का त्याच्यावरती? नाही का? बरोबर आहे. आलं तुम्हाला लक्षात? पण त्याचं पुस्तक शिकवणं हे त्याचं काय झालं? उत्तरदायित्व. इज अकाउंटेबल. जर त्यांनी सिलेबस कंप्लीट केला नाही तर अकाउंटेबल आहे तो. दोघांमधला फरक कळाला काय? अकाउंटेबिलिटी म्हणजे काय? उत्तरदायित्व. उत्तरदायित्व म्हणजे काय? उत्तरदायित्व म्हणजे काय? उत्तरदायित्व म्हणजे काय? औपचारिक जबाबदारी आहे ती. काय आहे मित्रांनो? औपचारिक जबाबदारी. हा शब्द लिहायचा आहे, औपचारिक जबाबदारी. का औपचारिक जबाबदारी? कारण की ती जबाबदारी तुमच्यावरती कशावरनं पडलेली आहे? तुमच्याकडं पद आहे कुठलं तरी, तुम्ही शिक्षक आहात, हे पद आहे, म्हणून तुमच्यावरती औपचारिक जबाबदारी पडलेली आहे. तुमच्याकडे सत्ता दिलेली आहे, सत्ता, लोकशाहीमध्ये तुमच्यावरती सत्ता दिलेली आहे. इथे तुम्हाला लक्षात, तुमच्यावरती कुठल्या तरी कायद्याप्रमाणे जबाबदारी आहे, कायद्याच्या आधारित जबाबदारी आहे. तर तशी औपचारिक जबाबदारीला काय म्हटलं जातं? उत्तरदायित्व. इथं लक्षात, तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर, सरकारासमोर, जनतेसमोर काय आहात? उत्तरदायी आहात. काय आहात मित्रांनो? उत्तरदायी आहात. म्हणून उत्तरदायित्व हे कन्सेप्ट कुठल्या स्वरूपाचं आहे? बाह्य स्वरूपाचं आहे. बाह्य स्वरूपाचं आहे, बरोबर आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी ही संकल्पना कशी आहे? इंटरनल. इंटरनल. तुम्हाला तिथं कोणी विचारणार नाही प्रश्न, पण तुम्हाला आत्म वाटेल यार त्याला वाचवलं पाहिजे होतं आपण, आपल्यामुळे त्याचा जीव वाचला असता, बरोबर आहे का? येतं तुम्हाला लक्षात? राईट. कोणत्याही सरकारी, तुम्ही सरकारी अधिकारी झाला म्हणजे बघा, आपल्याला सिव्हिल सर्व्हिसमध्ये मित्रांनो, आपल्याला सिव्हिल सर्व्हिसमध्ये कुठली संकल्पना जास्ती महत्वाची? उत्तरदायित्व. का? तुम्हाला पद भेटलेलं आहे, जे औपचारिक पद आहे, म्हणून औपचारिक जबाबदारी तुमच्यावरती असतील, जे तुम्ही जर पार पाडल्या नाही तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. आलं का तुम्हाला लक्षात? तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात. कोण आहात तुम्ही? डिस्ट्रिक्ट कलेक्टर. डीसी बनायचं ना तुम्हाला, डेप्युटी कलेक्टर नाही. काय बनायचं तुम्हाला? डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तुम्ही समजा डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात पुण्यात, समजा कुठली तरी आपत्ती आली, नैसर्गिक आपत्ती, काय आलं समजा, फ्लड झाले, फ्लडला काय म्हणतो आपण? पूर आला, बरोबर आहे. आणि तुम्ही आपल्या घरी बसलेले, काय होते बघू 2 दिवसानंतर, आज सुट्टी घेऊ आपण. नाही चालणार. का? का नाही चालणार? तुम्हाला कुठलं पद आहे? कुठलं पद आहे तुमच्याकडं? डिस्ट्रिक्ट कलेक्टर. आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या पदाच्या अंतर्गत तुमची कुठली जबाबदारी आहे? औपचारिक कुठली जबाबदारी आहे? की कुठलंही नैसर्गिक आपत्ती आली तर तुम्ही त्याला हाताळणं ही तुमची औपचारिक जबाबदारी आहे. पूर आलं,
आणि मी निरवधा आहे, तर जाऊन ते 2 दिवस आराम करू, घरच्या बाहेर निघत नाही. बरोबर आहे का नाही? मी कोणालाही मदत केली नाही. माझी औपचारिक जबाबदारी होती का? कोणी मला कसूर देऊ शकतं का? बरोबर आहे का? कोणी मला ह्याच्याबद्दल विचारू शकतं का? नाही. पण ती जबाबदारी कशी असणार? मला वाईट वाटेल ना आतमध्ये, अरे मला काहीच परिणाम झाला नाही, पण मी कोणाची मदतच केली नाही. म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी कशी कन्सेप्ट आहे? इंटरनल. आणि अकाउंटेबिलिटी कशी कन्सेप्ट आहे? फरक कळालाय का दोघांमधला? फरक कळालाय का? अरे हो का नाही? येस, नो, नो, येस. हे बघा, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावं लागतं जर त्याने कोणत्याही योजनेचा अपयश मिळवलं असेल तर. बरोबर आहे. कोणतेही मंत्री किंवा प्रशासक आपले कामाची परिणामाबद्दल उत्तरदायी उत्तरदायित्व उत्तरदायी आहे. बरोबर आहे. आलं लक्षात? कळतंय? येस. दोघांमधला फरक काय आलाय का? जबाबदारी बघा, जबाबदारी कशी असते? इंटरनल. जबाबदारीचे वैशिष्ट्य: स्वतःहून घेतलेली बांधिलकी. काय लिहायचं जबाबदारी म्हणजे? स्वतःहून घेतलेली बांधिलकी. बरोबर आहे का नाही? सेल्फ कमिटमेंट आहे ना. हो, पूर आला पुण्यात, मी मदत केली पाहिजे राव. स्वतःहून घेतलेली बांधिलकी आहे. तुम्ही मदत नाही केली तर कोणी तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे का? नाही. पण कलेक्टरनी मदत नाही केली, कलेक्टरनी काय काम नाही केलं, त्याच्यावरती काय होऊ शकते? कारवाई. तर जेव्हा आपण जबाबदारी हा शब्द लिहिणार, रिस्पॉन्सिबिलिटी शब्द लिहिणार, तर आपल्याला काय संकल्पना असली पाहिजे? स्वतःहून घेतलेली बांधिलकी. तर स्वतःच्या इच्छा अनुसार तुम्ही काम करणार. कर्तव्य व नैतिकता यावर आधारित आहे. बघा, जबाबदारी पण का आता शिकतोय? जबाबदारी जबाबदारी पण कुठनं येतं? कुठनं येणार जबाबदारी? नैतिकता. नैतिकता कुठनं येते? मूल्य. माझ्या मूल्य प्रमाणे मी वागणार ना. बरोबर आहे. माझे जर मूल्य चांगले असतील, पुराला मी मदत केली पाहिजे. माझे जर मूल्य चांगले असतील, ते नातेवाईक आज खूपच वाईट परिस्थिती, बिकट परिस्थितीमध्ये, त्यांना मदत केली पाहिजे. म्हणजे जबाबदारी ही संकल्पना कुठनं येते? नैतिकता. इंटरनल आहे ना, आतनं येते ना ती. बरोबर आहे. आतनं काय येतं? तुमची नैतिकता. आतनं काय येतात? तुमचे मूल्य. लक्षात येत आहे का? बोला हा ना. राईट. राईट. उत्तरदायित्व गरज नसली तरी पार पाडली जाते. म्हणजे कोणी तुम्हाला विचारत नाहीये तुम्ही त्या नातेवाईकाला का मदत केली नाही. कोणी तुम्हाला विचारत नाहीये पूरमध्ये तुम्ही लोकांना मदत केली का नाही. उत्तरदायित्व आहे का तुमचं? ते नाही, तरी तुम्ही काय करताय. त्याला म्हणतो जबाबदारी. येतो तुम्हाला लक्षात? स्वतःच्या निर्णयासाठी जबाबदार. मी माझ्या निर्णयासाठी स्वतः जबाबदार आहे. उत्तरदायित्व म्हणजे मला कोणाला उत्तर द्यायचंय? कोणाला तरी बाहेरच्या माणसाला उत्तर द्यायचंय. पण इथं इथं कोणाला उत्तर द्यायचंय? स्वतःला उत्तर द्यायचंय. जर तुम्ही काहीतरी खोटी गोष्ट केली तर स्वतःला कसं उत्तर देणार? आपल्यामध्ये आतमध्ये काय राहतो? गिल्ट राहतो. बघा, हा शब्द वापरला असेल ना तुम्ही, वाईट वाटतं राव. कधी कधी बघा, आपण काहीतरी बोलून जातो आणि आपल्यालाच खोटं वाटतं, रे नव्हतं बोलायला पाहिजे, नव्हतं करायला पाहिजे. वाटतं का नाही? असं वाटतं का? समोरच्याने तुम्हाला विचारलं का की केलं ते खोटं केलं? नाही, आपल्याला आतूनच वाटतंय. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी, दिस इज अकाउंटेबिलिटी. आणि पुढं काय आलं? प्रोबिटी. प्रोबिटीचं आता आपण जरा अजून डिटेलमध्ये बघू. प्रोबिटी म्हणजे काय होतं? सत, कर्तव्य, निष्ठा. डेफिनेशन: सर्वात उच्च नैतिक आणि प्रामाणिक वर्तन राखणे. कर्तव्य बजावताना राईट, नेहमी काय ठेवणार आहे तुम्ही? सत्यता, निपक्षपणा. हे सगळे वेगवेगळे हे आहेत ना, क्वालिटीज आहेत, मूल्यच आहेत, जे कोणाकडे असले पाहिजे? राईट, सिव्हिल सर्वंट. राईट. उदाहरण हे बघितलेलं आहे आपण. राईट. बघा, कुठले कुठले आहेत? सत्यता दाखवली पाहिजे. अखंडिता. अखंडिता म्हणजे काय आहे? इंटिग्रिटी. बघा, हा परफेक्ट शब्द आहे. सचोटी पेक्षा पण चांगला शब्द मला हा वाटतो, अखंडिता. राईट. तर तुम्ही कधी सचोटी वापरू शकता, कधी इंटिग्रिटीला काय वापरू शकता? अखंडिता. राईट. हा खूप चांगला शब्द आहे. राईट.
पुढं पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे काय? की तुम्ही तुमचा निर्णय कशाच्या आधारे घेतला हे तुम्ही जेव्हा दाखवू शकता समोरच्याला, तेव्हा तुम्ही काय दाखवलेलं आहे? पारदर्शकपणा दाखवलेला आहे. उत्तरदायित्व असलं पाहिजे, निपक्षता असली पाहिजे, भ्रष्टाचार विरुद्ध वृत्ती असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असला, म्हणजे तुम्ही एक लोकसेवक साठी लागणाऱ्या मूल्यांचं पालन केलेलं आहे. हे मूल्यांचं जर तुम्ही पालन केलेलं आहे, तर तुम्ही काय दाखवलेलं आहे? सत कर्तव्यनिष्ठा दाखवलेली आहे. आलं का तुम्हाला लक्षात? समजतंय का? सोपं वाटतंय का? राईट. तर इंटिग्रिटीसाठी अजून एक तुम्हाला शब्द भेटलेला आहे. कुठला शब्द आहे? हे बघा, जर तुमच्या वागण्यामध्ये सत्कर्तव्यनिष्ठा असेल, तर त्याचे फायदे काय होईल? लोकांचा विश्वास वाढेल. लोकांचा सरकारासाठी विश्वास वाढेल. बरोबर आहे का नाही? लोकांचा सर्वांच्या एक दुसऱ्यांवरती विश्वास वाढेल. राईट. खूप महत्वाचं आहे. पब्लिक ट्रस्ट, लोक प्रशासन आणि न्याय व्यवस्थेवरती अधिक विश्वास ठेवला जाईल. मी जर पोलिसाकडे गेलो तो न्याय करेल. मी जर कोर्टात गेलो तर माझा न्याय होईल. का? काय दाखवलेलं आहे तिकडं? प्रोबिटी. प्रोबिटी. भ्रष्टाचार कमी होईल. काय कमी होईल? भ्रष्टाचार कमी होईल. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व मुळे भ्रष्टाचार नियंत्रित होतो. कार्यक्षम प्रशासन होईल. काय होईल? कार्यक्षम प्रशासन होईल. एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन. प्रशासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी होईल. शासन व्यवस्थेतील नैतिकतेला चालना मिळेल. राईट. शासन व्यवस्था, एथिकल गव्हर्नन्स, सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नैतिकतेचे पालन करण्यास प्रवृत्त होतील. भारतीय संदर्भातील सत्य कर्तव्यनिष्ठा. प्रमुख उदाहरणे: सरदार वल्लभभाई पटेल. राईट. प्रामाणिक, निपक्ष, प्रशासनासाठी कटिबद्ध होते. टी एन सेशन, निवडणूक आयोग. आता मी तुम्हाला भारताचे दिलेले आहेत, तुम्हाला आता महाराष्ट्राचे एक्झाम्पल असाइनमेंट मध्ये फाइंड करायचे. उद्या मी तुम्हाला दिल महाराष्ट्राचे एक्झाम्पल, पण तुम्ही पण शोधून काढायचे आहेत. राईट. ई श्रीधरन, मेट्रो मॅन ऑफ इंडिया. राईट. यांनी पण काय दाखवलेलं आहे? प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा. महत्वाचे कायदे जे सत्य कर्तव्यनिष्ठाला काय करतं? प्रमोट करतं. लोकपाल, लोकायुक्त कायदा, माहितीचा अधिकार. हे सगळं जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं ऍज अ अधिकारी, तर तुम्ही काय दाखवलेलं आहे? सत्कर्निष्ठा. राईट. चला, आता हे वाटलंच तर मी उद्या घेतो. अभियोगिता खूप छोटं राहिलेलं आहे. राईट. अभियोग्यता. आणि दुसरं काय आहे आपलं? वृत्ती. आणि तिसरं जे राहिलेलं ते भावनिक बुद्धिमत्ता. हे तीन गोष्टी मी उद्या घेतो. मला असं वाटतं तुम्हाला एथिक्सचं लेक्चर समजलं असेल. आता पुढचं लेक्चर कधी राहील परत? पुढच्या सोमवारी. उद्या काय आहे आपलं? प्राचीन इतिहास संपवायचा ना आपल्याला. आलं लक्षात तुम्हाला? कळतंय का पण? समजतंय का? इंटरेस्टिंग वाटतंय का? अरे हो का नाही? अवघड वाटतंय खूप? चिंताग्रस्त एवढं मुख ठेवू नका. जरा रिलॅक्स राहा, हसा. माइंडला पण जरा रिलॅक्सेशन भेटतंय. असं माइंड जर असं एकदम ताणून धरलं तर आत काहीच जात नाही, बाउन्स होतं ना परत. माइंड कसं असलं पाहिजे? स्पॉन्ज सारखं असलं पाहिजे, सोकून घेतलं पाहिजे चांगलं चांगल्या गोष्टी. ठीक आहे. तर आज रिवाईज करा. बघा, हे सगळं तुम्हाला वाटेल, पण आता हे सगळं लिहिता आलं पाहिजे आपल्याला. रिव्हिजन करा, ह्याच्यावरती स्वतः चिंतन करा, ह्याच्यावरती स्वतःची उदाहरण काढला. येते तुम्हाला लक्षात? मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकतो, या लेवलचं या क्लॅरिटीनी एथिक्स महाराष्ट्रात कोणी शिकू शकत नाही. का? मी काय खूप हुशार आहे असं नाही, मी 7-8 वर्षापासून शिकवतोय म्हणून. येतं लक्षात? म्हणून मी आता एवढे बॅचेस घेतलेले, सगळ्या गोष्टींवरती मला एकदम क्लॅरिटी आहे. एवढे लोकांचे पेपर बघितलेले आहेत आणि एवढे उदाहरण वगैरे सगळं बघितलेलं आहे मी. आलं लक्षात तुम्हाला? ठीक आहे, चला थांबायचं आपण. ओके, बाय. येस निलेश, आवडलं तुम्हाला सगळ्यांना लेक्चर? येस, थँक्यू.